सायलेंट वर. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज तुमच्यापैकी बरेच जण नवीन आहेत, तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या एक दिवस आधी श्री गुरु यतीवर हे स्तोत्र आपल्या साधकांसाठी म्हणून दिलेलं आहे. ज्यांच्याकडे कोणाकडे नसेल त्याने भगवतीकडनं किंवा कोणाकडे ते घ्या. रोजच्या तुमच्या दिनक्रमात ते एकदा तरी वाचलं गेलं पाहिजे असा नित्य नियम आहे. माझं आज सांगण्याचं जास्त एक प्रयोजन असेल की सगळे नवीन आहेत, खूप जण पहिल्यांदा भेटणारे वगैरे, पण आपले प्रोटोकॉल काय आहेत, आपल्याला साधनेत आणलं आहे याचा अर्थ आपण ती कशी करावी हे मला सांगण्याचा मानस आज आहे. जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तो इथे आज अक्षताच्या वतीने आपण सत्संग जो महाराजांच्या आपण म्हणतो आशीर्वाद आज आहे, ज्या घरामध्ये आज स्वामी विराजमान आहेत आणि आपण आज जे काही सत्संगाच्या रूपामध्ये आपण जे काही बोलणार आहोत एकमेकांशी, अशा वेळेला नेहमी लक्षात ठेवायचं असतं की आपल्या जिव्हावरती, आपल्या जिव्हेवरती, आपल्या वाणी महाराज सरस्वतीच्या रूपातूनच बोलत असतात. त्यामुळे इथलं प्रत्येक कॉन्व्हर्सेशन हे खूप महत्वाचं असेल आणि ते तितकंच गांभीर्याने तुम्ही पुढे ते जपा. त्यामुळे प्रार्थना ही सगळ्यात महत्वाची असते, कारण प्रार्थना तुम्हाला देवापर्यंत, भगवंतापर्यंत पोहोचवायला मदत करते. त्यामुळे जेव्हा तुम्ही रेकी कॉल करत असतात प्रत्येक वेळेला, तेव्हा रेकी कॉल करताना आपण प्रार्थना जी बोलतो तिथूनच त्या गोष्टीचं महत्त्व सुरू होतं. कारण प्रार्थना बरोबर केली तर तुमचं जे काही बोलणं आहे, जे काही तुम्ही मागत आहात, जे काही तुम्ही सांगत आहात ते तिथपर्यंत पोहोचलं जात नाही. म्हणून माझं एक सांगणं असतं की ज्याप्रमाणे पावसात आपण भिजल्यानंतर ओले चिंब होतो, अगदी तसंच प्रार्थनेत तुम्हाला भिजायचं आहे आणि मग देवाला आपण तिथे त्या गोष्टीसाठी आमंत्रित करत असतो की आम्हाला ती बुद्धी दे आणि ती रेकी ऊर्जा जी आहे स्वामींच्या आशीर्वादातून आपण जे घेत आहोत ती आपल्यापर्यंत पोहोचावी. अंबा दुर्गा स्वामी श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्त तुझी रूपे नामी. भक्त रक्षका नमो नमस्ते राहो प्रीती तव नामी. स्वामी श्री स्वामी जपाहो हेच निदानी एकामी. राम कृष्ण अवतार तुझेची झाले सदया जाणे मी. पुराण पुरुषा मनुज मानती तुझ जे घडले गाध्यत मी. परब्रह्म साक्षात श्री गुरु श्रुतिया हरि बोले निगमी. कल्पवृक्ष श्री अक्कल कोटी स्वामी विराजे मठधामी. भाग्यवान तो घडले जाते स्वामी दर्शन सप्रेमे. अलभ्य लाभा तोची लाभला स्वामी भजन जो करीने में. धर्मसार हे तत्व मानवा जतन करी तू निष्कामे. दास गणेशा हास स्वामीची त्या विण न दुज काही गमे.
श्री गुरु यतिवर भव भय दुर्धर निस्तर सत्वर श्री स्वामी भक्त कृपाकर ध्यान रुचिर सुर वंद्य पदांबुज प्रणितो मी. ज्या सगळ्यांच्या हृदयस्थ जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाला माझा कोटी कोटी प्रणाम. आपण जेव्हा हे मेकअपचं ठरवलं नवीन साधकांसाठी ठेवलं होतं ते खास, तर त्यामध्ये एकसंघ हा असा शब्द वापरला की एकसंघ करायचा. कारण हा परिवार आहे ना, हा नुसता इथे तुम्ही कोर्स म्हणून कुठच्याही गोष्टीतनं पाहू नका. कारण इथे खूप चुनचुनके येत आहेत. पुन्हा कसे उचलून फेकले जातात तेही मी पाहिलेलं आहे स्वतःच्या वेळी. त्यामुळे आहात तर साधनेत राहा. ती मस्करी नाहीये की हा असा उगाचच मी घेतलेला कोणता कोर्सही नाही. गांभीर्य इथे फार महत्वाचं आहे. कारण इथे त्यांचं अस्तित्व आहे. आता अस्तित्व कुठे नाहीये का दुसरीकडे आहे, ते जपलं जातं की त्याचा व्यवहार केला जातो प्रत्यक्ष. ह्या गोष्टीतली जी तफावत आहे तिथे ते हृदयस्थ स्थान आहे. म्हणून मी तुमच्या हृदयस्थ गुरुतत्वाला प्रणाम करते दरवेळेला. कारण स्टेप बाय स्टेप आपण जाऊ. आज सुरुवातीची साधना कशी होईल, काय तुम्हाला करायचं आहे. जे जुने आहेत त्यांनी तुम्ही स्वतःला काही वरखाली होत असेल तर तुम्ही पॉलिश करू शकता. त्यातून अट्युनमेंट ही जी गोष्ट आहे जेव्हा महाराजांच्या तर्फे होते, जेव्हा आमच्या कुळाला जो आशीर्वाद लाभला आहे महाराजांचा, त्यातून तुम्हाला प्रत्येकाला ते घडवत आहे. आपलं ओरिजिन काय आहे तर ब्रह्मांड नायक आहे. बायोलॉजिकली तुमचे आई वडील जे तुम्हाला जन्मदाते आहेत त्यांचं एक ते कार्य होतं. आपल्याला जन्म त्यांनी दिला. पुढे आपण आज कुठेही न ओळखणारे एकमेकांना इथे येऊन बसत आहोत. ह्याचाच अर्थ आपले मायबाप कोण आहे तर महाराज. आज काहीही कारण नसताना ही काही अरेंज करते. प्रत्येक जण तिला मदतीला येत आहे. प्रत्येक जण आज गरमी एवढी प्रचंड वाढली आहे तरी कुठून ना कुठून तरी आपण कशासाठी आलो. ही अर्ज आहे, ही जी ओढ आहे ना, ही ओढ महाराजांनी तुम्हाला एकत्र बांधलेली आहे. म्हणून एकच संघ हा शब्द तिथे वापरला होता. या एकसंघातून आपल्याला ह्या पुढे जे काही तुम्ही कार्य कराल, म्हणजे जन्म झालाय नुसता तुम्ही जॉब्स करत आहात हे कार्य नव्हे, ते तुमचं उपजीविकेचं साधन झालं. पण मला स्वतःच्या पलीकडे पाहता येतंय का. मी निस्वार्थपणे काही इतरांसाठी वेळ काढू शकते का, आणि त्यातून पुन्हा मला रिटर्न अपेक्षित नाहीये. सगळ्यात महत्वाचं ह्या गोष्टींसाठी एकसंघ हा परिवार. उद्या तुमच्यापैकी कोणी एकमेकांना कधी काही वैचारिक पातळीवरनं कसलीही मदत केली, अपेक्षा ठेवू नका की पुन्हा ती व्यक्ती तुमच्यासाठी तेव्हा उभी राहील. इकडे देणं कसं असतं माहितीये, जे तुम्ही देता, समजा हिला काहीतरी मदत झाली स्वामींच्या कृपेने, तर माझ्याच वेळेला हीच येईल असं नाहीये, कोणतरी दुसऱ्यांच्या मार्फत. पण म्हणून मी अपेक्षा ठेवूनच तिला मदत करणं हे अयोग्य. आणि इकडे सगळ्यांचं चुकतं आणि फसतं आणि मग मिळत नाही म्हणून सगळे रडतात. तो पॉइंट इकडे प्रत्येकाला अबॅन्डन्सच आहे. त्याच्यात कुठेही ते 19-20 करत नाही.
पण तुम्ही घेत नाही. आणि का घेत नाही? कारण विश्वास कुठेतरी कमी पडतो. हा विश्वास आपल्याला वाढवण्यासाठी परीक्षाच असते. प्रत्येक जण वेगवेगळा पेपर देत असतो आणि त्या पेपर तो कठीण आला की कधी कधी आपण एखाद्याला सोडतो, दुसऱ्यांना धरतो, पुन्हा तिसऱ्याला सोडतो, पुन्हा पहिल्यालाच पकडतो. ते जे धरपकड वृत्ती चालते त्यातून आपले पेपर स्वतःचेच आपण कठीण करत जातो. कारण आपल्याला तत्वच कळलं नाही अशी ती गोष्ट. जेव्हा आपण म्हणतो की एखादी साधी आपल्याला गृहिणीच्या ह्याच्यातनं नुसतं इडली डोसा जरी म्हटलं बनवायचं तरी बॅटर एकच असतं. त्याच्यातनंच ती आप्पे बनवेल, त्याच्यातनंच इडली बनवेल, त्याच्यातनं डोसा बनवेल, उत्तप्पा बनवेल, सगळं करते. टाकताना उडीद आणि रवा किंवा तांदूळ ह्याचंच बॅटर ते बनवतं. ह्या ज्या गोष्टी आहेत एका बॅटर मधून एवढ्या गोष्टी निघतात. तसं ब्रह्मांड नायकाने प्रत्येक स्वरूप वेगळं लिहिलंय. आज गणपती आहे, आज नारायणी आहे, अंबा आहे, दुसऱ्या वेगवेगळ्या शक्ती आहेत. पण त्या काय आहेत? त्या प्रत्येक गोष्टीसाठी कार्यान्वित आहेत. पण बघायला गेलं तर ते पुन्हा एकसंघच आहे आणि तिथे आपले महाराज. महाराजांचीच रूप आहेत ना वेगवेगळी. विष्णू आहे, राम आहे, सगळी रूप ही त्यांचीच आहे. सगळ्यांमध्ये आपल्याला तेच भेटलेलं आहे. मग हेच बाकी सगळ्यांमध्ये जर का आहे तर ते आपल्यामधले पण आहे. आणि म्हणून ती धूळ आतमध्ये जी साचत जाते विचारात तेव्हा आपल्याला वेगवेगळे जण भेटतात. त्याच्यातून ती डस्ट पार्टिकल्स जे बसतात ते आपल्याला रोजच्या रोज क्लीन करण्यासाठी म्हणून आपल्या साधनात आपल्याला सांगितलंय. जेव्हा आपण स्टार्टिंगला 26 ऑर्गन करतो प्रत्येक ऑर्गनवरच्या पण धूळच झडतोय. याचा विचार आपल्याला बसताना आला पाहिजे की मला एवढं महत्वाचं मी शिकले आहे. आज मी कुठेही मोठ्या तपसाधनेला गेले नाही, विकाऊसुई सरांसाठी पर्वतांवरती जाऊन बसले नाही. मग एवढं जर का त्यांनी मला फार इझिली अवेलेबल करून दिलं तर मला त्याची जाण आहे का? आणि मी बसताना ते गांभीर्य घेऊन बसले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मेडिटेशनला कोणी बसता, बसल्यानंतर उठताना ते घेऊनच उठा. उठताना तुमच्या डोक्यात पुन्हा मला ही लोकल पकडायची, माझं आज ऑफिस मधली मीटिंग आहे, माझं आज हे प्रोजेक्ट आहे, ते आहे, हे घेऊनच उठतात ना. त्यामुळे ते तिथलं तिथेच उरतं आणि पुन्हा तुम्ही तुमचेच निघून जाता आणि ते तिथेच उरतात. हा फक्त एक विचाराचा स्वतः अशी एक गाठ बांधून ठेवली की मला मी जे घेऊन बसले ते घेऊन मी उठायचा आणि मी ते घेऊन उठले की तुमचा दिवस सांभाळणारे महाराज असतात. तुम्हाला तुमच्यापैकी कोणत्याही व्यक्तीला स्ट्रेस किंवा बर्डन घ्यायची गरज नाही. ते कधी येईल? जेव्हा तुम्हाला वाटतं तुम्ही स्वतःहून काहीतरी करत आहात. आपण काही करत नाही आहोत. आता मी काही करत नाही आहे. त्यांना त्यांच्या मुलांसाठी जे सांगायचं ते सांगतील असं. मग त्यातून आई प्रत्येक मुलाला सारखंच सांगते. शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला सेमच शिकवतो, पण कोणता तरीच पहिला येतो, कोणता शेवटला येतो, कधी शेवटचा पुन्हा पहिला येईल जिद्द आली तर. सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपल्याला विश्वास ही जी गोष्ट आहे ना ती फार परीक्षार्थी आहे. आणि इथे कसं असतं माहितीये का, तिथे अभ्यास नाही तुम्हाला दिला जात पहिला, तिथे परीक्षाच घेतल्या जातात पहिला. आणि परीक्षांमधनं टटोललं जातं कोण आहे कोण नाही असं. सारखं हे चालूच असतं. गेला आला, गेला आला. जो जातो महाराजांना परत नाही पडत. दूर तुम्ही होता. त्यांचं लक्ष कायमच असतं तुम्ही परत आलात पुन्हा ते देणारच आहे. गेलेलं कोण होतं? तुम्ही गेलो. विश्वास कोणाचा नव्हता काही काळ तुमचा नव्हता. पुन्हा तुम्हाला वाटलं, पुन्हा तुम्ही आला, पुन्हा ते त्याच भावनेत तुम्ही. कारण आई आहे ना. आज आईशी तुम्ही भांडलात, पुन्हा गेलात तर आई तुम्हाला जेवायला वाढणारच आहे. आपलं नाही घरात. हा मुद्दा आपल्याला आपल्या विचारातून आपल्या ऑरा क्रिएट करून तो बाहेर देता आला पाहिजे. म्हणून दरवेळेला मला काय घ्यायचंय ह्या हेतून मला बसायचंच नाही. पहिली महत्वाची गोष्ट, मला जे अपेक्षित आहे आणि ज्याच्यासाठी मी कॅपेबल आहे
महत्वाचं. ती गोष्ट माझ्याकडे स्फूर्तपणे ते डाउनलोड करत राहणार. तुमची शक्तीच नसेल, म्हणजे 2 किलोचीच कांद्याची पिशवी आहे, त्याच्यात 10 किलो कांदे तुम्ही जबरदस्तीने भरताय म्हणून ती पिशवी फाटणार आहे. मग ती कॅपॅसिटी वाढवण्यासाठी म्हणून सांग. पण मग त्याच्यामध्ये चाल ढकल करणारे भरपूर. 21 दिवस साधारणतः बसतात, नंतर बसत नाही, कोणी करत नाही. काय होतं मला माहिती नाही, म्हणजे ती ओढ का कुठे जाते, कारण ती परीक्षा असते त्यावेळेला. कुठेतरी तुम्ही हलता, कुठेतरी तुमचं माइंड डायव्हर्ट होतं आणि मग काही दिवस स्किप होतात त्या गोष्टी. आणि मग अशा थोबाडीत पडतात तेव्हा तुम्ही लाईनीवरती येतात पुन्हा आणि मग आठवत असं ते इकडे छपराक पडली की मग माणूस पुन्हा सही जाणार त्या दलदलमध्ये, कारण तुला त्यांनी हात दिला पण तू दिला नाहीस. ते तुला हाताने वर खेचतायत पण तू सिंक होतीस जस्ट बिकॉज यू आर थिंकिंग की माझ्याकडे वेळ नाही. कोणाकडेच नाही, प्रत्येक जण बिझी आहे, प्रत्येक जण. म्हणजे मी धरून सगळेजण आज आपण एका ह्याच्यावरती प्लॅटफॉर्मवरती, तुम्ही मला काही वेगळं म्हणून मला बोलायचं नाही आहे. आपण सगळे एका प्लॅटफॉर्मवरती बसूनच बोलायचं आहे. हा जो वेळ आहे सकाळचा, तुझी काहीतरी गोष्ट अशी असते, आपल्याला एक तर दिवसातले 24 तास असतात. मी नेहमी म्हणते तर पहिले 5 तास तर गेलेच वाया झोपेमध्ये, मला तिथे गरज आहे, त्यामुळे ते घ्यावी लागणार. पण पुढचे जे आहेत, जे काही म्हणजे 8 तासाचा जरी तुम्ही काढलं स्वतःचा, 8-24, 8 तासामध्ये तुझं वर्क तर संपणार नाही. तुला दुसरे 8 तासाचे जे पार्ट आहेत त्यातली ऑप्शन्स तुला तिथे द्यायचे. पण तू एक असा विचार कर की मला स्ट्रेस का होतोय, कारण मी हँडल करण्यासाठी ती एनर्जीच क्रिएट करत नाही. जर तू ते अर्धा तास तिथे देशील ना, तिकडची कामं कुठे रिलीज होतील ना तुला कळणार नाही, आणि तुला जो बर्डन वाटतो तो निघून जाईल. पण त्याच्यासाठी त्या गोष्टीची ओढ लागली पाहिजे की मला तिथे अर्धा तास, पाऊण तास द्यायचं आहे, तिकडची कामं महाराज आरामात पुरत. आता तू कसं म्हणतेस, मीच खणते, कशाला खणते? त्या खड्ड्यात तूच जाते, नको खणूस ना. ते म्हणतायत मी तुला इझी करून देतो, पण तिथे तेवढा वेळ करायला तुलाच लागणार, तुझ्या वाटणीच आहे का. आणि अर्धा तास पण आफ्टर 21 days इट्स मोर दॅन सफिशियंट फॉर एव्हरीवन. इथे कसं असतं म्हणजे ओढ लागली पाहिजे, ती ओढ महत्वाची आहे. आज आपल्या मुलांना आपली ओढ नसेल तर कसं वाटतं, आपणच म्हणू ना की अरे माझं काय चुकलं. पण इथे हे महाराज सदैही तुमच्या समोर येऊन बोलत नाहीयेत, सांगत नाहीयेत, म्हणून आपल्याला पाहिजे तो व्यवहार इथे चाललेला आहे. आपण प्रत्येक ठिकाणी बघतो. मला एक मुद्दा नंतर प्रकर्षण मी लिहिलाय, तो नंतर मांडायचाच आहे. पण हे जे चालू आहे ना, ही फसवेगिरी आहे. आपण कोणाला फसवतोय? फक्त ते सदैही नसले तरी संत भगवंत त्यांची ओढ लागणं का म्हणतात माहितीये का, कारण त्या ओढ मधनच आपण, सॉरी माझं इकडे ओढ लागते ना जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण त्यांच्या शिकवणीशी ओढ घेतली पाहिजे, त्यांचं रूपाशी नाही. कोणताही व्यक्ती जेव्हा कोणाला प्रेम करतो, आज मला तुम्ही सांगा, प्रेमाची व्याख्या मला तुमच्याकडनं सगळ्यांकडनं ऐकायची. ती प्रेम म्हणजे काय आहे हे तुम्ही सांगू शकाल का? तू सांगशील का प्रेम म्हणजे काय? सुखी करण्याची भावना. तुम्ही प्रत्येक जण मला प्रेमाची व्याख्या सांगा. निस्वार्थ मनाने आपण त्याच्यावरती काहीच अपेक्षा नाही ठेवायची, ते खरं नाही. आपला फायदा बघायचा नाही, समोरचा आपला कोणी असू दे सुखी असलं पाहिजे एवढंच विचार करायचा. समोर असं किंवा नसेल तरी सुद्धा त्याच्याबद्दल चांगला विचार करून तो सुखी कसा आहे ही भावना जोपासायची. समर्पण एक म्हणजे
असं आपण करतो पण अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे कोणाकडनं. आपण करत राहायचं, काळजी घेत राहायची, समोरच्याचं अपेक्षा नाही करायची. समर्पणाने त्याग. सगळे तुम्ही जे बोलतात ते लक्षात ठेवा. तू नाही असं दुसऱ्यांचंच नाही सांगायचं, स्वतःच काहीतरी असतं बघ. एकमेकाला समजून घेण्यावाला. समजून घ्यायचं, काळजी. काळजी घ्यायचं. सरळ आणि मॅडम मला एक हा. सांगा नाही प्रेमाबद्दल बोला मग तुझ्याबद्दल लक्षात ठेवा. सरळ ते सांगितलं तिने समर्पण, पण तरी तरी म्हणजे एकदा जातं उत्तम असतं. म्हणजे असं आपल्याला आठवण करा, आपण जबरदस्ती आठवण करतो ते तेवढ्या एक्सटेंड पर्यंत आपलं असलं पाहिजे की म्हणजे बुद्धीचा जरी विसर पडला तरी म्हणजे सतत ते आतमध्ये भिनत राहिलं पाहिजे, ते व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. आपण मुलांसाठी करतो निस्वार्थ, कुठेही असतो तरी त्यांचीच आठवण येते आपल्याला. बाहेर गेलो कधी त्यांचीच काळजी असते, सगळं त्यांचंच चालू असतं काय करतो. तू फक्त मुलांवरच प्रेम करते. ओके, तू काय म्हणतेस? विश्वास म्हणजे त्यांच्याबद्दलचा असलेला विश्वास की काही कितीही झालं तरी पण ते आपल्या सोबत आहेत किंवा आपल्याला कशाची म्हणजे घाबरायची गरज पडणार नाही. त्या कधी आपण कुठल्या संकटात असो काय असो तर त्यांची प्रेम किंवा त्यांचा आशीर्वाद ओढ त्यांच्या सगळ्यांनी प्रत्येकाने स्वतःची आन्सर स्वतः लक्षात ठेवा, फक्त एवढंच सांगायचं मला. तर तो विश्वास म्हणजे त्यांचा आपल्या बरोबर आहे, तेच त्यांचं आपल्यावरती असलेलं प्रेम. विश्वास कधी न विसरणार असं ते प्रेम कधीच नाही विसरायचं. तू रोमॅन्टिक नको, स्वामींच्या रोमॅन्टिक नाही सांगत, तू स्वामींचं सांगते कधी न विसरणार. तू म्हणाली त्याप्रमाणेच आहे की ते ओढ आणि एकदा ओढ लागली म्हणजे समोरचे जे आहे त्या परिस्थितीत त्यांना आपण आत्मसात करणं किंवा स्वीकारणं. ऍक्सेप्टन्स शिवाय प्रेम त्यामुळे सिक्युरिटी त्यांची ओढ लागली म्हणजे आता सगळं सोडलं आपण Exactly. सिक्युअर झालं. हे हिला हिच्यासाठी मेसेज. काय म्हणतेस? प्रेम निस्वार्थ काळजी निस्वार्थ काळजी घेणं करणं, कर्तव्य करणं, अच्छा म्हणजे कर्तव्य कर्तव्य करणं, काळजी करणं पण निस्वार्थ म्हणजे समोरच्याकडून त्या म्हणजे स्वामीकडून अपेक्षा न करणं. ओके. प्रेम ही खूप प्युअर भावना आहे असं मला वाटतं. जस्ट प्युअर शुद्ध काय म्हणते? शुद्ध नॅचरल. शिर्के काय म्हणता? जेवढं सुखामध्ये आपण दुसऱ्याच्या ह्याच्यात जातो तेवढंच तुम्ही दुःखामध्ये पण त्याच्याबरोबर कशी बोलूया त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. काय म्हणतो प्रशांत? बापरे. आदर विश्वास खड्ड्यात टाकू शकतो. स्वस्तिक काय म्हणते का प्रेमाची हॅपीनेस? एकमेकांची सोबत सहवास. काय माणूस कर सगळ्यांनी सांगितलं प्रेम सगळ्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये प्रत्येकाने एवढंच महत्वपूर्णाने सांगितलं की एक निखळ मैत्री आहे आपण म्हणू. म्हणजे त्याच्यामध्ये समोरच्याला आपण फार उच्च दर्जा देतो, स्वतःपेक्षाही जास्त. पण प्रेम म्हणजे भक्ती आहे आणि ही भक्ती जी असते ना, आपण काय म्हणतो की देवाला आपले भाव पोचले पाहिजे. ते भाव जे आहेत ना, ती आपली भक्ती ओतप्रोत जी होते. आपण म्हणतो ना की म्हणजे काहीही करायची इच्छा, आज तुम्ही जमला महाराजांच्यासाठी, आपला हा परिवाराला भेटण्यासाठी, ती जी ओढ होती ते म्हणजे प्रेम आहे. आता
जेवढं जेवढं तुम्ही सगळ्यांनी बोललायत ना ह्याच्यावरतीच वर्कआउट करा. प्रेम म्हणजे तुम्ही काय अपेक्षा करताय. प्रत्येक जण म्हणाले अपेक्षा मी करत नाहीये, पण प्रत्येक जण करतोय, करत आहे कुठच्या ना कुठच्या ह्याच्यात आहे ना. तुला आज स्ट्रेस आहे तर त्याच्यातही एक वेगळी अपेक्षा आहे की म्हणजे मलाच का त्रास पडतोय. ही म्हणते मुलांवरती देते, पण इट शुड बी अ इन्व्हेस्टमेंट की तुला उद्या भलेही मग त्यामध्ये कुठचाही पॉइंट आला तरी पण मला वाटलं पाहिजे ना, नाही मी माझं कर्तव्य ते अगदी जे केलं त्यामध्ये मला नंतर मी म्हातारपण नाही पाहणार, हा पॉइंट असला पाहिजे. देताना मला देता आलं पाहिजे, घेतानाची काळजी आपल्याला नाही पाहिजे. प्रेम जसं शिर्के म्हणाले सुखात आणि दुःखात तिथे तेवढ्याच वेळेला ती व्यक्ती ती साथ, कारण प्रत्येक वेळेला महाराज सदैही तिथे उभे नाही राहणार ना. ते प्रत्येकाला आपल्यापैकी कोणाला तरी तिथे माध्यम ठेवणार आहे. आणि जेव्हा असं माध्यम जे आपल्याला सक्षम करतं आणि तुम्हाला कमकुवत करत नाही ते प्रेम आहे. नेहमी काउंट करा, प्रेम हे अबँडन्स आहे आणि प्रेम म्हणजे भक्ती आहे. प्रेमाचं कंपॅरिझन आपण कधीच करू शकत नाही, कारण ते नितळ आहे. मनामध्ये विचार येतो पण प्रेम हृदयात आहे. मन आपण म्हणू ते लाटा आहेत समुद्रावरच्या, ते येतातच जातातच, म्हणजे तसे विचार येतातच जातातच. त्यामुळे जे काही आपल्याला सांगण्याचं प्रेम हा विषय मी बोलण्याचा उद्देश काय, कारण ह्याच्याशी निगडीतच आपले विचार असतात. आपण जेव्हा विचार करतो, कधी कधी चांगले करतो, कधी कधी आपण खूप लो फेजला असतो, कधी कधी आपल्याला राग येतोय, आपल्याला कधी कधी खूप त्रास होतोय, कधी कधी खूप जास्त चांगलं वाटतंय. हे सगळे जे वैचारिक पातळी तुमच्याकडे येत आहेत ना, त्या मनावरती येत आहेत, त्या हृदयात नाही. आणि आपल्याला महाराज हृदयस्थ बसलेले पाहायचे आणि तुला तिथे पोहोचायचं. तुला स्ट्रेस काय येतोय कारण तू मनाचा विचार कर. तुमच्यापैकी ज्यांना कोणाला त्रास होत असेल ना, तो मनावरती आहे, तो हृदयात नाही पोहोचला. त्याला हृदयाचा मार्ग हा आपण साधनेतनं मिळवतोय, म्हणून ती अंतरंग साधना झाली. बहिरंग साधनेमध्ये आपण जे जिथे जिथे जातो भेटतो, म्हणजे तुम्ही तिरुपतीला गेलात, तुम्ही अक्कलकोटला गेलात, तुम्ही सारखं कुठे ना कुठेतरी वाऱ्याच करत आलात, बाहेरची सगुण उपासना करत आलात, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही समोर एक काहीतरी ऍक्टिव्हिटी तुमची चालू आहे, तो लूप आहे. पण साधनेमध्ये तुम्ही तुमच्या आत जाता आणि ते महत्वाचं आहे. कुठेच कोणाला कुठेही बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. नका जाऊ उन्हात तानात भरकटत महाराजांच्या तिथेही लाईन लावायला ते म्हणत नाही. शांत डोळे मिटा. आपल्याला साधना दिली आहे, नामस्मरण आहे आपल्याकडे. जेव्हा वाटेल की हल्लय आता काहीतरी, त्या क्षणाला सरळ स्वतःच्या देहाला उचलायचं आणि 5 मिनिटं स्वस्थ बसायचं आणि आत पाहायचं. मग तुम्हाला मन आणि हृदय असे 2 कंपार्टमेंट वेगळे दिसतील. आपण मनाचा विचार करतोय ना, मनाचा विचार करायचा नाही, आपल्याला हृदयस्थ परमात्म्याला बघायचं. आज प्रत्येक जण आपण ते छान छान कपडे घालून आलो आहोत, त्या कपड्याला डाग लागलेला आपल्याला चालत नाही. मग तसंच मनाच्या विचारांवरती भरपूर तालीम आहे, हृदयाला नको, कारण तिथे महाराज विराजमान. अट्युनमेंट जेव्हा आपण घेतो तेव्हा महाराजांच्यातल्या ज्या शक्ती स्पंदन आहेत, आई नारायणाची शक्ती आहे, प्रत्येक ह्या विश्वातल्या ज्या महाराजांच्या जे ब्रह्मांड नायक म्हणून ज्या ऊर्जा आपण बाहेर पाहत असतो त्यांचा आभामंडलात, त्याची शक्ती महाराज तुमच्या पर्यंत ओतत असतात. पण त्याच्यावरती काम नाही केलं तर मग त्याचा उपयोग होत नाही. आज मी रोप लावलं पण त्या रोपाला मी पाणीच घातलं नाही तर ते रोप मूर्छितच होणार आहे.
मला त्या रोपाला जगवायचं आहे, म्हणजे मला रोजच्या रोज साधना म्हणून महत्वाची आहे. मी जेव्हा साधनेमध्ये बसते ना तेव्हा मी अपग्रेड करते. प्रत्येक वेळेला स्वतःला काही ना काहीतरी गोष्टीतून मी शिकतेच आहे. आणि विचार करा, साधना न केलेला दिवस आणि साधनेत असलेला दिवस, तुम्हाला फरक नक्कीच जाणवत असेल. जे रेग्युलर ह्यांच्या तोंडातील असं येस आलं ना तर तसं तुझ्या चेहऱ्यावरती आलं पाहिजे. नको उगाचच सारी दुनिया का बोझ में उठाता चला असं काही गरज नाहीये. कारण आपल्यातली आपली लायकी नाही. तुम्हाला ना असं खूप हलकं फुलकं असं ठेवलेलं आहे त्यांनी. ओढून ताणून घ्यायची मस्ती आपल्यात असेल ना तर दुःखच येणार. आपण खूप लाईटली आणि खूप सुंदर राहू शकतो. आज जेव्हा आता तुम्ही इथे बसला आहात ना, मी 2,00,000% वरची गॅरंटी देऊ शकते की जसं आपण म्हणतो पुण्याच्या वेळेला प्रत्येकाचं ते जॅकपॉट एनर्जी जशा सुरू होतात ना, तुम्ही काही ना काहीतरी असं मिळवून जाल ना, तुम्ही मला स्वतःहून सगळ्यांचे तुमचे मेसेज येतात. कारण एकच संघ ते पाहतायत की सगळे माझी मुलं कशी येऊन बसली. आज जेव्हा इथे वय वेगवेगळी असली ना प्रत्येकाची, तरी अट्युनमेंटच्या वेळेला सगळी तान्ही बाळं असतात. त्यामुळे वय नाही मॅटर करत. ती पुन्हा रिवायर्ड होतात. पुन्हा तुम्ही तुमचं सगळं काही नव्याने सुरू करण्यासाठी आपल्याच शरीरावरचा तो अभिषेक असतो जो 26 ऑर्गनवरती आपण करतो. त्यातून ती शुद्धता निर्माण करायची असते आणि ती विचारातलीच आहे, ती वैचारिक पातळीवर. मग साधारणतः सुरुवातीला आपल्याला तुम्हाला गाभा तर कळलं की मला त्या साधनेला बसायचं. मग वेळ निश्चित आपण आपली करावी. आपण आपलं आसन निश्चित करावं. एक साधारण एखादं आसन घ्यावं, त्याच्यावर बसावं. आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही बसता तेव्हा हे शरीर आहे आणि माझा आत्मा ह्याच्यातल्याही दोघांमधला फरक करायला शिका. तुम्ही सगळं घेऊन बसता ना, तर मला शरीर आहे म्हणून करून आहेत आणि म्हणून मी आता बसलोय. मी बसताना जे काही विचार घेऊन बसलो ते वाईट आउटच झाले पाहिजे. म्हणून प्रत्येक जणांचा प्रश्न खूपदा असतो, मी बसल्यावरती मला प्रचंड विचारच येत आहेत आणि त्या विचाराचा थैमान जे माजतंय त्यामुळे मला कॉन्सन्ट्रेट करता येत नाही माझ्या साधनेत. पण ते कसं असतं की अगदी एखादा पाण्याचं आपण म्हटलं टाकी म्हटली काय, त्या टाकीमध्ये गाळ साठलेला आहे. हा तुमच्या विचारांचा गाळ आहे. जेव्हा शुद्ध पाणी वरून तुम्ही पाणी सोडलं तो गाळ उफाळतो. सगळं पाणी वरून दिसतं बघा, जो सेटल झालेला असतो गाळ, तर तो गाळ वरती येतो. आता जेव्हा तो गाळ वरती येतो तेव्हा सगळंच पाणी दूषित वाटतं आणि म्हणून काही काहींना असं वाटतं नाही मी उलट जास्त त्रागा करते का, मी जास्त राग येतोय का, मला चिडचिड होते उलट मला साधनेमध्ये. पण हा तुमचा आतला जुना टेनंट आहे जो रूम खाली करत नाहीये. त्याला हुसकावून बाहेर काढताना तो अशी नाटकं करतो. पण ह्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या साधनेचा ऊर्जा स्त्रोत तिथे रोजच्या रोज तो प्रवाहित करता तेव्हा ती जी घाण आहे ती बाहेरच निघून जाते. आणि एक वेळ अशी येते की त्या टाकीमध्ये फक्त स्वच्छच पाणी उरतं आणि ते जेव्हा स्वच्छ पाणी टाकीमध्ये उरतं तेव्हा तुमचे विचार आणि तुमची ऊर्जा आणि तुमचं ऑरा समोरच्यासाठी स्वतःसाठी हा इतका सक्षम होतो की कधी कधी नुसते तुम्ही तिथे असाल ना, तुमचा प्रेझेन्स समोरच्याची कामं करून टाकतो. तुम्ही नुसता विचार जरी केला, तुम्हाला त्या व्यक्तीचा फोन जरी आला तरी काही गोष्टी सहज होतात. कारण ते शुद्ध तत्व तुम्ही स्वतः अनुभवता. तितक्या शुद्धतेला जायचं आणि म्हणून त्यामध्ये साधनेमध्ये तुम्ही समर्पण, जे सगळे खूप जण प्रेमासाठी जसा शब्द वापरला समर्पण पाहिजे, पण साधनेमध्ये आणि समर्पण शब्द हा खूप हाय लेवलचा तो आपल्या सारख्याना नाही. आपण हलूच शकतो. आपण मनुष्य देहात आहोत. आपल्याला प्रलोभन आहेत खूप वेगवेगळ्या गोष्टीमध्ये मध्ये येऊन आपल्याला पिन पॉइंट करतात आणि त्यातून व्यक्ती हलतो.
पण म्हणून मी म्हटलं की ती भक्ती पाहिजे प्रेमामध्ये आणि तो विश्वास पाहिजे, कारण विश्वास डगमगत नाही. जेव्हा तो डगमगत नाही तेव्हा ती समर्पकतेची एक पायरी आपण चढतो. नाहीतर आपण फार छोट्याशाच व्यासामध्ये आहोत. मी, माझं घर, माझं मूल, माझं इन्कम, या चौकडीमध्ये आहोत की नाही बांधलेले, की मी काय करीन, अजून एका महिन्याने मला हे करायचंय ते करायचं. पण ह्या व्यतिरिक्त तुम्ही विचार करू शकता का? आज अबँडन्स मध्ये का नाहीये? कारण तुम्ही तुमची एक चौकडी आखून घेतलीत ना, की माझा जास्तीत जास्त विचार, माझी इच्छा, घर किंवा जास्तीत जास्त माझे काका मामा काही असेल, आई बाबा, त्या पुढे मी बघतीये का? आज आपण एक, पण आपण 100 जणांच्या किंवा लाखो जणांच्या घराच्या चांगल्यासाठीचा विचार करू शकतो का? ती वीण आहे ना, ती बांधली जाते अट्युनमेंट मध्ये खरं तर. पण चला, तरी तेवढं तर आपली पकड नाहीये, तर आपण साधारण स्वतःच्या अपलिफ्टमेंट साठीचा विचार करायला सुरुवात करू. पण बघताना विजन ही महत्वाची आहे. म्हणून विजन बोर्ड सगळ्यांना तर सांगतात, तुम्ही तुमचे प्रत्येकाचे विजन बोर्ड जेव्हा बनवता तेव्हा तुमचं एक टार्गेट सेट केलेलं असतं. तुम्ही मुलांना सांगता विजन बोर्ड बनवा, एक सेट करतो ना तुम्ही टार्गेट. पण शेवटी काय झालं, त्या विजनला तुम्ही चौकडीच मांडली की मला तेवढंच बस, हे एवढं पॅकेज आलं बस, माझं झालं का? पण बियॉन्ड द लिमिट विचार करा. आणि अपार्ट फ्रॉम दॅट पॅकेज, करिअर, ते सगळं ना 2 साईड आहेत या अध्यात्म जीवनाच्या. जे म्हणून स्ट्रेस, कारण 2 मार्किंग केल्यास ना लाईफ मधल्या, की मला कसं जगायचंय स्वामींच्या सोबतचं लाईफ आणि नॉर्मल सोसायटीतलं लाईफ. मी पहिली ही साईडच पकडी, ही साईड ना अशीच रन होते. तो उलट झालाय ना तुमचं, पकडलेली ही साईड आणि वेळ मिळाला तर ही साईड. म्हणून मी काय सांगते, सगळं कामधंदे सोडून बसा नाही म्हणत आहेत ते, पण पकडा इकडेच, का सेंचेस धरा आणि इकडे न चुकता सगळ्या गोष्टींचा नेटके नियम ठेवा. तर ही गोष्ट हलकी 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 होतच जाते. अनवॉन्टेड लोक तुटणारच नाहीच राहणार, कारण त्यांना माहिती तुमच्यासाठी योग्य कोण आहे, त्यांनाच तिथे येऊन बसवते. भलेही तुम्ही किती चांगल्या स्वरूपाने एकमेकांशी कोणाशी कॉन्टॅक्ट मध्ये राहायचा प्रयत्न केला तरी ते तुम्हाला ठेवणार नाही, तोडूनच टाकतील तिथे. कारण त्यांना माहिती आहे ना मग तेव्हा की नाहीये, हा मार्ग तुझा नाही. हे कधी येईल तेव्हा जेव्हा तुम्ही असं हे बायफर्केट, आज मी जेव्हा सांगते आता हे 2 कप्पे तुमच्या समोर असं लगेच एक आलेख येतो ना, की आली माझी ही सोसायटी, माझी माणसं सगळे कामं, माझी सगळी व्याप थोडक्यात. आणि इथे फक्त अबँडन्स, महाराज अबँडन्स, भक्ती, प्रेम, सगळं काही अगदी सहज असं. आपलं शरीर आहे ना, इट्स लाईक अ थर्मास. एकतर गरम पाणी भरा, नाहीतर थंड पाणी भरा. एकतर निगेटिव्ह एनर्जी मध्ये राहा, नाहीतर पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये. काय भरायचं ते तुमचं तुम्हाला ठरवायचं. मला जर का अबँडन्सच्याच एनर्जी पाहिजे तर मला माझ्या पुरतं सीमित राहून चालणार नाही. मला सोसायटीचा विचार करायलाच पाहिजे. आणि मी सोसायटीचा विचार करताना माझा विचार करणारे महाराज आहेत. तुम्ही असेच जाता आणि ते होतं, हा विश्वास. खूप गोष्टी पकडल्यामुळे ती घाण साठते, ती सोडा. पकडून काहीच मिळत नाही. जेव्हा सोडताना तेव्हा 100 साईडनी मार्ग ओपन होतो. आणि स्वतःची कंपॅरिझन ही इतरांसोबत कधीच करू नये. प्रत्येक जण युनिक आहे आणि प्रत्येकामध्ये खास एक स्पेशल काहीतरी दिलेलं आहे. प्रत्येकामध्ये, तुमच्या प्रत्येकामध्ये असं काहीतरी असणार ना जे तिसऱ्याकडे नसणारच. ती क्वालिटी आपल्याला ओळखता येते का ह्याच्यासाठी साधन आहे. जेव्हा तुम्ही आत घुसता स्वतःच्या आत
आतमध्ये पाहता. मी एका पॉडकास्ट मध्ये म्हटलं पण होतं, रील्स वगैरे जे काही आपण बघतोय आपण वरती बघतोय, लोकांनी काय केलंय ते पाहतो. आपण काय करतोय ते सोशल मीडिया बघायला पण तुझा अर्धा तास दिवसातला कसाही निघत असेल असं वाटतं, नाहीये का वेळ? तर कुठेतरी जातच असेल ग. एवढं असं कोणी खेळून बसणार नाही अनलेस अँड अंटिल तुला ह्यूज पॅकेज देतात ना ते लोक अगदी की बाबा मला म्हणजे तेवढं देतातच आहे म्हणजे मी तिथेच रमली पाहिजे असं नाही. तुझा वेळ तुलाच काढणार. ह्याच्यासाठी आपण एक्सक्युजच देऊ शकत नाही. आज म्हणायचं 2 दिवस याचा जरा श्वास थांबवून ठेवतो जरा 2 दिवस मला वेळ निघेल, जरा मी बिझी आहे, तुझं 2 दिवस श्वास नको चालेल का? 5व्या मिनिटाला तडफडतो ना. तसं आपण नाही ना त्यांच्यासोबत तसं करू शकतो की चला आज 2 दिवस ब्रेक आहे, महाराष्ट्र टाइमलेस नाही. कुठेही जा, फक्त कुठेही जा म्हणजे कुठच्या जागेत बसून करता ते जरा सांभाळून करा. म्हणजे नेहमी शक्यतो स्वतःचं घर आपलं सेफ असतं, प्रत्येक गोष्टीच्या एनर्जीज आपल्याला माहिती असतात आणि त्यामुळे आपण त्या गोष्टी करतोच. योगाच काही वाईट इम्पॉर्टंट असतात ना, म्हणजे तुम्हाला कोण. आणि असंही नाही आहे रेकीमध्ये तुम्ही सगळ्याच गोष्टी खूप जण ना कधी कधी लपवून करतात. माझ्या खूपदा कॉल येतात की आम्ही ना घरी नवऱ्याला सांगितलं नाही आहे, माझ्या आईला सांगितलं नाही आहे. पण असं करू नका, सांगा. कारण तुम्ही काही वाईट नाही करत, तुम्ही काही जादू टोपले नाही करत. आपण महाराज आणि आपली ही सेवा आहे. आणि मग तुम्हाला वाटत असेल की बाबा मला हातावरती ड्रॉ करताना असं काही कोण बघतंय, नको. डोळ्यांनी इमॅजिन करा ते सगळे सिम्बॉल आज जात आहेत. आपण जेव्हा छोटुरे, कोण 2nd लेवल आहे, सहेकी आहे, हुंश आहे, हे सगळे 3rd लेवल आहे, डायकोन आहे, हे सगळे सिम्बॉल वरती तुम्ही इमॅजिन करा. सगळे अगदी नीट छान ते तुमच्यात पेनट्रेट होऊन देत. ते खालपर्यंत मूलाधार चक्र जे 26 नंबर आहे तिथपर्यंत ते खालपर्यंत जाऊन देत. त्याच्या एनर्जीज घ्या. त्याच्या गोल्डन लाईट्स आहेत, छोकरीची व्हाईट लाईट आहे, सहेकीचं पिंक अँड ग्रीन लाईट आहे, हुंशा तुमची फार गोल्डन लाईट आहे, डायकोनियो एक सहस्रार सारखी तुमची पर्पलिश गोल्डन लाईट आहे. असं या सगळ्या लाईट्स आहेत ना त्या अशा अनुभवा आणि तुमचा ऑरा पहिला शुद्ध करा. ऑरा शुद्ध करूनच अर्धी काम होतात, पण बसलं पाहिजे. आणि म्हणून सत्संगासारख्या गोष्टी ह्या अशा वारंवार भेटणं हे घडलं पाहिजे. कारण ह्याच्यात गिव्ह अँड टेक जी होते ना त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक उभारी येते. पुढचे आपले 2 महिने आरामात निघतात. असं जेव्हा आपण हे असं करतो, भेटतो, तेव्हा एक ऑरा जो क्रिएट होतो त्याच्यातून आपल्याला जी पॉवर येते ना त्यातून नवीन गोष्टी करण्याची आणखीन एक उमेद असते. ती अडकलेली कामं तुम्हाला सुसह्य करायला मदत होते. त्यामुळे गोष्टी सहज असतात, कॉम्प्लिकेटेड तुम्ही करता न बसल्यामुळे. आणि मला जर का एखादी गोष्ट आवडते, समज आता मी बसले साधनेला, म्हणजे तुम्ही ह्याचं उदाहरण घेईन, स्वस्तिकचं. सपोज अजून तो तेवढा असा, माझा मुलगा आहे ना तो, अजून तेवढा असा इन्व्हॉल्व नाही झाला. असं म्हणजे झालं त्याचं अटेनमेंट झाली सगळं, पण करतोय, डेली करतोय, काही दिवस मिस नाही केला आहे. पण समजा असं पटकन आलं ना प्रलोभन की त्याचा मित्र आला, समजा एक चल पिक्चरला आहे, हा चल जाऊया म्हणजे तेव्हा साधनेत तो पटकन उठून तिथे जाऊ शकेल. कारण त्या ओढ मधले पण पुन्हा कंपार्टमेंट की नाही मला हे पहिलं करायचंच आहे, मग मी दुसरं काय केलं. हे आपल्या सुद्धा गोष्टींमध्ये होऊ शकतो. एखादा फोन आलाय किंवा आपण नामस्मरण करतोय, बसलोय आणि मलाही लाज वाटते कधीतरी, माझंही असं होतं, थोबाडीत मारून गेले अक्षरशः जेव्हा अरे आपण अभिषेक करतो, हे करतोय, नामस्मरण चालू आहे की अरे ते बघा ते तिकडचं बंद कर, अरे तो आला बघ तिकडे तो, अरे म्हणजे आपण काय यांना काय गृहीत धरतो का? नाही ना. म्हणजे काही करेल श्रीराम जयराम जय जयराम असं नाही चालत ना. म्हणजे तिकडे जेव्हा गांभीर्य असतं की हे बसले आहेत, ते मला असे सदेही बसले नाहीत पण ते बसले आहेत, हे जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा आपल्याला ती ऊर्जा कळते. तुमची स्पंदनं बदललेली, तुमचं तापमान बदललेलं हे कळतं. आणि म्हणून ते गांभीर्य 8 वाजताचं नामस्मरण हे जे सांगितलं आहे
ते कोण कितपत करतं मला माहित नाही, पण महाराजांच्या आदेशानुसार हे जे आलं होतं की एकत्रितरित्या तो महायज्ञ होता. मला खूप जण झूम आहे का, हे आहे का, नाही, कशाला काय गरज आहे, महाराजांना काय दाखवायला कधी, म्हणजे इव्हन अट्युनमेंटला झूम नाहीये, काहीच नाहीये, तर ते कुठे दाखवायचंय? ते ब्रह्मांड नाही, त्यांनी एक असं तुला आता म्हटलं उठ तर तुला उडवून लावतील, मग तिथे त्यांना झूमची काय गरज आहे? काहीच गरज आहे. ते गुगल मीटची गरज आहे, त्यांचे वेगळं झूम आहे तर ते मीटअप वेगळ्याने करतात ना, असं आहे. पण आपल्याला तो विश्वासच पाहिजे की ते आहेत, आणि ते आहेत म्हणजे ते आहेतच. ह्याच्यावरती स्टॅम्पिंगच मारून जा, तिथे कुठेच मिस होत नाही की मला काही गोष्टी समजत नाहीयेत किंवा आतापर्यंत त्या वर्कआउट होत नाही. त्या जर का वर्कआउट होत नाहीयेत तर त्याच्या मागचं नियोजन करणारे ते आहेत. ती गोष्ट काहीतरी त्याला आहे कारण, म्हणून होत नाही, आणि मग ते होत नाहीये ती वेळ आल्यावरती ती गोष्ट होणारच आहे. जसं म्हणाले तसं मध्ये मध्ये म्हणजे रात्री झोपायला उशीर झाला, सकाळी मला 5 वाजता उठायचं आहे, मला 4 ला उठलं तर मी करू शकते. थोडा तो उठायला उशीर झाला मी मात्र जरा संध्याकाळी करू, मग आता हा येणार आहे याच्यासाठी काय करायचं. एखाद दुसरा दिवस ओके गृहिणींसाठी, किंवा आपण एखाद दुसरा दिवस खरंच ओके, कारण कधी होतच त्या गोष्टी. पण सलग जर का 8 दिवस बनत चालले ना ती गोष्ट, तर यू आर आउट ऑफ ट्रॅक. मग ही परीक्षा सुरू झाली तुझी. मॅडम माझा आता कंटिन्यू व्यवस्थित होतं. मग तेच मी म्हणते, आता तुझी परीक्षा सुरू झाली, कळलं? मग आता तू नाही बसलीस तर तू कुठे अडकशील मला नाही माहिती, ते तुझं तू ठरवायचं. मग तू तुला स्वतःला सक्षम समजतेस आता की मला हे काही केलं नाही तरी मला काही फरक नाही पडत. ही जाणीव आत्म तयार झाली ना ओव्हर कॉन्फिडन्सची, की माणूस सुटतो. आपण पादुकांची पूजा करतो ना महाराजांची, याच्यावर म्हणतो ना की महाराजांना आपण समर्पित आहोत, मला तुमच्या चरणाशी घट्ट मिठी मारून ठेवा, असं आपण जे असतो की मला हलवू नका महाराज, तुमच्या चरण कमलाला मला असे घट्ट मिठीमध्येच ठेवा, आणि म्हणून त्या पादुकांचे पूजन आपल्याला दिलं. मग तूच ती मिठी सोडलीस. पादुकांच्या पूजनाचं महत्व दत्त संप्रदायात यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण तिथे समर्पण होतं. आपण फुलं पायावरती तिथे वाहतो, जेव्हा तू त्या मुवमेंट्सला ऍक्शन देतेस ना, ते ऍक्शन्स बघ, तू सोडतेस ना, सोडतेस तेव्हा तू काय करतेस, तो तुझा अहंकार सोडतेस. त्यांच्या हातातनं जेव्हा एनर्जीज येतात तेव्हा त्या काय येतात, त्या ऊर्जा लहरी येतात, त्या आशीर्वाद घेतो, अहंकार तिथे सोडतो. जेव्हा तू तिथे अष्टगंध अत्तर किंवा काही लावतेस तेव्हा ते जे सुगंधित लेपन आपण करतो, केशराचं, अष्टगंधाचं जे काही लेपन करतो, त्या लेपनामुळे तुम्ही तुमचा ऑरा बळकट करता. ते फक्त सगुण रूपात करता, फिजिकली तुम्हाला ते जाणून घ्यायला. मानस पूजेमध्ये सुद्धा तुम्ही ते करू शकता. ज्यांच्याकडे पादुकांचं नसतं ते स्वतः मानस पूजेत सुद्धा ते करूच शकता. पण हे समर्पण आहे, जे मगाशी ती शब्द वापरला ना समर्पणाचा, तो नित्य नियमाने तेच अगदी तसंच्या तसं करणं, आणि मग ते तिथून एक्सेप्टन्सी येते. आणि ती एक्सेप्टन्सी आली ना की तुमचा ऑरा खुलतो, तुला वेगळ्या एनर्जीज फील होतातच, तुला भेटणारी माणसं बदलतातच, नको तो केओस बंद होतोच. पण तुला तो वाढवायचा असेल, स्वतःचा ओव्हर कॉन्फिडन्स निर्माण झाला असेल तर तू ते बंद कर, आणि दॅट इज युअर टेस्ट. तू ठरव, मी नाही सांगत, कारण मी आता कोणाला हल्ली चिडून सांगतही नाही करत, नंतर मला बोलू नका, आता मी काय करू, मीच स्वतःच स्वतः सोडतो. एवढं असं ते देत बसलेत आणि तुम्ही आपलं पदर गुंडाळूनच बसणार तर कसं नाही. सोडा ना तुमचा पदर, घ्या, देतायत ते कसं असतं, म्हणजे एखादा अत्तर लावलं आपण अंगाला तर त्याचा सुगंध मला तुला असं घ्यायचं म्हणून सांगायला लागत नाही, तो दरवळणारच, तसा तो ऑरा होता. आणि
ऑराच तुमचा पहिला मेन आहे. त्यातून सगळ्या गोष्टी तुमच्या साधनेमध्ये घडतात. आणि म्हणून तुम्हाला नंबर्स पण दिलेले असतात. नंबर्स लिहा, कारण कधीतरी काही गोष्टी अशा इफ्स अँड बट्सच्या असतात. कोणाला काही नाही बघवत, काही कोणत्या गोष्टी कधीतरी नेमके तेव्हा तुम्ही तुमच्या साधनेतनं एक दिवस काढलेला असतो कुठच्या तरी ट्रॅव्हलमध्ये त्या असतात, पण ते नंबर्स तुम्हाला तेव्हा वाचवतात. असं एक अक्षरशः आपल्या साधकांमधलेच होते, ते बसमध्ये पुढे बसले होते आणि त्यांच्या बसला एवढा मेजर हे झालं होतं, मी शब्द नाही काढत, पण तेव्हा नेमके ते आपलं पूजा मेडिटेशन जे आहे गुडलक वालं ते त्यांना रोजची सवय. ते ऑफिसला जाण्याच्या त्यांच्या त्या बसमध्येच होते, ते ऐकत बसले. पूर्ण साईड सगळ्यांच्या गेल्या, त्यांची साईडला काहीच नाही, त्यांना काही खरोच पण नाही त्यांच्या मेसेजने लिहून पाठवलं, काहीच नाही. ते इंटॅक्ट तसे ते घाबरले अक्षरशः, जे समोर नाही येते एवढं, पण ते अगदी फर्म होते, त्यांना काही लागलेलं पण नाही. म्हणजे तो ऑरा किती तुमचा स्ट्रॉंग होतो. म्हणून त्या दिलेल्या गोष्टी आपण पाळाव्या. तिथे स्वतःच ना मला नाही जमत हा हट्ट झाला, हा बाल हट्ट, तो पुरवायला कोणी बसलेलं नाही, मग फटके आपणच खायचे. त्यामुळे वेळ हा काढावाच लागतो. मग अशी यांना कसं म्हटलं, म्हणजे तुमच्या वाटणीचं मी करू नसते तर मी करत बसले असते का दिवसभर, पण ते नाहीये ना, तुमचं तुम्हालाच करणं. कारण कर्म तुम्ही घडवतायत ना प्रत्येकाच्या. आज बोलतोय किंवा साधा श्वास घेतला तरी कर्म घडतो. अशी दिवसातली आपण विचारातून किती कर्म घडवतो, मग ते शुद्ध नको का व्हायला. मग ती चक्र तुम्ही खूप जणांचा हल्ली हा असा पण प्रश्न आहे का खूप जणांचा. एक आता हल्लीच लेडी होत्या, माझे चक्र ब्लॉक आहेत, हे येते. अरे ब्लॉक असेल तर तुम्ही कोण टिकणार नाहीत वरती ढगात, कोणी नाही. असे ब्लॉक बिक नाही होत काही. एकतर 100 ठिकाणी वाचून माझ्याशी वाद घालणं, स्वतःच्या आत बघा. म्हणून बसावं लागतं स्वतः सोबत. एकांत का प्रिय होतो साधनेमध्ये, एरवी एकांत नको वाटतो, पण आता एकांत आवडतो, कारण आपण छान पैकी अगदी मस्त त्या वेगळ्या युनिव्हर्सला कनेक्ट होतो आणि आपण तिथेच आपल्या संवाद साधत असतो. मग हा जो एकांत आहे हा हवाहवासा वाटतो, कारण तुम्ही एकटे नसतात, तिथे ते असतात. त्यामुळे कधीच आपण एकटे नसतो. आपण म्हटलं ना मला एकटं सोडा, तरी पण ते एकटं सोडत नाही. कायम आणि कायम असं तू आता केलं नाहीस तरी ते तुझ्यावर आहेतच. पण म्हणून ते एक ग्रॅटिट्यूड असतं, की एक ओढ त्यासाठी निर्माण करावी लागते, की मला आज महाराजांनी इथे आणून बसवलं. आज सत्संगात तुम्ही बसलात आपण म्हणतोय. आज किती जण कुठे काही फालतू पार्टी आणि ह्याच्यात वेळ घालवत असतील, गॉसिप करत असतील. किती बॅड एनर्जी आहेत गॉसिपिंग म्हणजे. आणि आपल्यातलेच आपण पूर्वी किती गॉसिप करत असू, किती वेगवेगळ्या विषयांना एंटरटेन करत असू, पण आता जसे साधनेत आलो ह्या गोष्टी कट ऑफ होतात तेव्हा आपल्याला एनर्जीचं महत्व कळतं, की मी कोणाशी बोललं पाहिजे, मला कुठे अनवॉन्टेड कळतंय, मला तिथे नाहीच जायचं. आणि प्रत्येक वेळेला दुसरी महत्वाची गोष्ट साधनेतली अगदी माझ्याशी कालच झाली ते सांगते. काल गुरुवार होता, माझे अगदी प्रोटोकॉल ठरलेले असतात. आपलं घोराकष्टाचं 108चं अभिषेक असतो, त्याला वेळ लागतो आणि शांतपणे ते डोक्याने करायचं असतं. पण आपले जर का साधनेतले रूल काही जर का ठरलेले आहेत ना, त्यात दुसऱ्यांना व्यत्यय आणायला द्यायचं नाही. समोरच्याचा वेळ जात नाही म्हणून तो तुम्हाला भेटायला येत असेल, किंवा इकडे चालू आहे म्हणून मला भेटायला येत असेल, तर ह्यांच्या समोर मला तिथे कोणी मोठं नाही म्हणत, तेव्हा सांगता आलं पाहिजे की बाबा नाही आज गुरुवारच आहे. आणि मेन म्हणजे खास माझ्यासाठी पण वेळ काढून येत नाही. त्यांना अजून 10 जण आहेत भेटणारे, त्यामुळे काय त्यांची काही वेळ फुकट जात नाही की आलोय आणि ही स्वतःचे टँट्रम दाखवते असेल. पण जिथे साधना आहे तिथे मग आपल्याला त्या गोष्टीलाच महत्व द्यायला पाहिजे. तिथे मग तुम्हाला फ्लाईट पकडायची आहे, काही असेल, कोणत्याही गोष्टी असतील, त्याच्यासाठीचा वेळ हा आपल्या बाजूला ठेवायचा. आपण आपलं नित्य कर्म म्हणतो त्याला, ते करायचं आणि बाहेर पडायचं. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या काही वाचन आहे वगैरे, ते एखादं जसं तुम्ही एखादं जे नित्यकर्म वाचनाचंच असेल तर ते वाचन, मग ते सोडायचं नाही.
पण ह्या ज्या साधनेच्या गोष्टी आहेत, कधी कधी तुम्ही अर्धा तास बसू नका, घाई आहे, अगदीच घाई आहे, 15 मिनिटात तुम्ही फक्त सिम्बॉल्स हे करा आणि आपल्या ज्या एनर्जीज आहेत त्या क्लीन करा आणि बाहेर पडा. पण ते नित्य नियम सोडू नका, कारण त्याचा जो इम्पॅक्ट तुमच्यावरती येणार आहे तो अनुभवत आहात म्हणून तुम्ही आपण एकत्र आता बसलेलो आहोत. उन्हाचे आपण कुठूनही दमछाक करून आलेलो आहोत का? कारण आपण ते अनुभवलेलं आहे. म्हणून कारण नकोच, करायचं तर करायचंच. म्हणून मग म्हटलं, त्यांनी म्हटलं श्वास थांबवलं चालणार आहे का? नाही चालणार. मग आपण कुठे चुकतोय हे आपल्यालाच रेक्टिफाय. काही कोणाचे प्रश्न आहेत ते विचारा, मग मी माझ्या पुढच्या टॉपिक. काही माझं हो विचार, मी वाचते. आपण कुठे बाहेर गेल्यानंतर नाहीच करायचं. बाहेर कुठे जातेस ते मॅटर. आता समजा मी माहेरी गेलेले, गेल्या मी आता माहेरी गेलेले, तिथे गेले, मला त्रास झाला, मी तुला सांगितलं. मग मी तेच म्हणते, कारण त्या वाईज तिकडच्या मग तुला एनर्जीज क्लीन करता आल्या पाहिजे. सिम्बॉल टाकून तेवढी एनर्जी क्लीन. आता मी माझ्यावरूनच एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते. म्हणजे माझी आत्या होती आणि ती आजारी होती खूप काळ, आणि त्यांनी रेंट अपार्टमेंट मध्येच ते शिफ्ट झाले होते. आणि जेव्हा मी तिच्याकडे एक दिवस राहायला गेली तेव्हा ती मला म्हणाली, अगं तू आज ना इकडचं सगळं क्लीन करा. ती म्हणे मला झोपच येत नाही असं. आणि त्या दिवशी जेव्हा बसले ना तेव्हा एनर्जीज क्लीन करणं म्हणजे आपण सिम्बॉल टाकून रेकी कॉल करून आपण चोकुरेने सगळे क्लीनअप करतो त्या गोष्टी. तेव्हा मला फक्त काळे क्लाउड्स नुसते जात आहे म्हणजे ते अक्षरशः ढगच तसे. पण त्या दिवशी ती अक्षरशः घोरच झोपली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणाले की 4 महिने झाले होते त्यांना त्या रूम मध्ये शिफ्ट होऊन. 4 महिन्यानंतर ती पहिल्यांदा रात्री झोपली. पण तुला जर का असं काही करायचं असेल तर तेवढी तुझी एनर्जी सक्षम पाहिजे. तूच 2 किलोची पिशवी घेऊन बसली असशील आणि 10 किलोचं वेट घेऊन तिथे टेकत असशील, चालणार नाही. तू इम्पॅक्ट मध्ये येशील त्याच्या. त्यामुळे यू हॅव टू बी स्टेबल अँड फर्म फॉर क्लिनिंग दी एनर्जीज. म्हणून ते नित्य पाहिजे. नित्य असेल ना तर युनिव्हर्सच्या ज्या पाईपलाईन्स आहेत प्रत्येकाच्या ऑरामध्ये मेरुदंडामध्ये सोडलेल्या, त्या मी जर का पुण्यामध्ये आहे तर मला पण सेम खडकवासल्यातलंच पाणी मला सगळ्यांच्या घरामध्ये भेटणार आहे. आज मी पवईतलंच पाणी मला सगळ्यांना भेटणार, इकडे आपल्या कोणतं सूर्या धरण त्यातलंच भेटणार आहे. त्या पाईपलाईन तिथे तशाच कनेक्टच केलेल्या आहेत. पुण्यातल्यांना पवईचं पाणी नाही भेटणार, सगळ्यांना सेमच. त्यामुळे दगड अडकतो आपल्या पाईपलाईन मध्ये न केल्याने. मग फोर्स नाही येत, मग क्षीण जाणवतं. आता हा दगड कुठच्या बाबतीतला असतो तर तो तुमच्या विचारातला असतो. शिर्के ऐका ना हे. हा, कारण काय, जेव्हा तुम्ही नको त्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देत राहता ना तेव्हा त्या गोष्टी उचल धरणार. साधारणतः माझं ऍक्च्युली एक असं सांगणंही आहे की म्हणजे तुमच्या ज्या गोष्टी म्हणजे आपण इकडे ना परमार्थासाठी आहोत, हा जो स्वामी परिवार आहे. म्हणून मग मी तुम्हाला ते 2 कंपार्टमेंट सांगितले की आपली सोसायटी, आपलं लाईफ ते, आणि महाराजांच्या सोबतचं आपलं लाईफ. आणि मग आपल्याला निस्वार्थ काय, बियॉन्ड आवर फॅमिली आपल्याला काय द्यायचं. मग त्यामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येकाचे प्रश्न की म्हणजे काही केसेस आहेत किंवा कोणाचं अगदीच काही वेगळ्याच आउट ऑफ द वे क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चनसाठी ते तज्ञ आहेत. इकडे काय आहे तर इथे तुम्ही आहात. स्वतःचा सोल आपल्याला चेक करायचा. आपल्याला सोलला खतपाणी किती चांगल्या प्रकाराने आपण देऊ शकतो हे बघायचं. कारण महाराजांनी जी बीज रोवली आहेत ना ती जमिनीच्या खाली असेल तर त्या बी मधून अंकुर फुटेपर्यंतचा जो टायमिंग आहे त्या टायमिंग साठी साधना, सातत्य होणे गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल मी बी खूप वेळ टाकली पण ती बी रुजतच नाहीये, मग त्याच्यातलं तुमचं सातत्य नाही आहे. आणि सातत्य असेल करायचं म्हणून करत असाल
एक तो प्रोटोकॉल, तर टेक्निकली करू नका. ते प्रेम म्हणजे ती भक्ती आहे, जो माझा मगाचा प्रश्न होता, त्या पॉइंटला धरून तुम्ही केलं तर त्यातलं अंकुर आहे ना, तो तुम्हाला उमलेला दिसेल. दगडावरती बीज पेरलं, आयुष्यात कधी त्याला अंकुर फुटणार नाहीये. आपल्याला भुसभुशीत व्हायलाच लागतं. भुसभुशीत होणं म्हणजे आपले अहंकार सोडणं आणि समोरच्या व्यक्तीला किती महत्व द्यायचं आहे हे समजलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीमुळे आपण डिस्टर्ब होतोय तर एक तर ती व्यक्ती महत्वाची आहे, तुमचे खूप चांगले बॉन्ड आहेत, अदरवाईज ती अजिबातच महत्वाची नाही आणि तुम्ही फुकटचे त्याला एंटरटेन करता. दोनच पार्ट असू शकतात, बरोबर? मग जर का ती व्यक्ती महत्वाचीच आहे तर तुम्हाला एकमेकांमध्ये फक्त महाराजच पाहायचं, मग तिथे अहंकार गळून जातोच. थोडस 19-20 होतं, मग ते गळूनच जातं. आणि ती व्यक्तीच इम्पॉर्टंट नाहीये, तुमच्यासाठी मॅटरच करते, पण फक्त तुम्ही त्याला डोक्यावर घेऊन फिरताय तर जेवढं डोकं तुमचं होणार, त्या व्यक्तीला त्यातलं काही माहिती नाही, त्याला काही त्रास होणार. म्हणून पिकअप आपल्याला करावं लागतं. म्हणून साधनेमध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा महाराज आपल्याला कधी कधी सुगंध येतो, आला असेल काहीही लावलं नसेल तरी अचानक सुगंध देतो. का? कारण तो फेरा आहे ना त्यांचा. त्या फेऱ्यामध्ये तो सुगंध दरवळला, मग ती अजून पोचपावती काय आपल्याला पाहिजे. मग अशी लाईट गेली, मला काही वाटलं नाही पहिल्या क्षणात. तिथे ते एंजलचं अपीरियन्स असतं. ती एंजल लाईट काढणार, ती फ्लिकर करणार, ती तुम्हाला कुठेतरी हा मी आले हे दाखवणार. ती अशी सदैही येऊन नाही सांगणार ना, असं. त्यामुळे ह्या गोष्टी युनिव्हर्स वेगळ्या साईन देतो. पण मी ती पॉझिटिव्हली घेतली. हा, मी म्हटलं असं शिट लाईट गेली असं नाही. दिवा विजला, काय झालं नाही, हवा आहे, हवेने दिवा विजतो आणि हवेमध्ये कोण येतो? हो, स्वामी येतात. पण हवा हा हे कोणाचं आहे? त्याच्यावरती कोणाचं अधिपत्य आहे? तर पवन हनुमंताचं तिकडे हे असतं. त्यामुळे तो दिवा विजा, अरे बापरे नाही, असं नसतं. प्रत्येक वेळेला साईन सेम असल्या तरी रिझन्स वेगळी असतात. त्यामुळे आता ह्या वास्तूमधली जी आपण ऊर्जा वेगळी निर्माण करतोय, प्रत्येक जण आतून खूप छान थिंक करतोय, छान फील करतोय, ते वास्तू प्रत्येक क्षणाला तथास्तु बोलते ना. म्हणून आपल्याला आपलं बोलणं, काय आपण बोलत आहोत वास्तूमध्ये, ते फार महत्वाचं असतं. मी साधा मग असा तो शब्दही नाही घेतला त्या बसच्या ह्याच्यात, बरोबर असं. म्हणजे त्या प्रत्येक शब्दातल्या वाईब्स आहेत ना, त्या आपल्याला जपायच्या. आणि जेव्हा आपण ते शब्द जपू ना, तेव्हा ऊर्जा एक 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 साठवून साठवून तो जो लॉकर आपला बनतो ना, तो लॉकर कधी ओपन होईल तुमच्या गरजेच्या वेळेला ते तुम्हाला कळणार नाही. आणि मग आपण तेव्हा म्हणतो, अरे मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता आणि अशी गोष्ट छानपैकी सहज घडून आली. कारण तो तेव्हा ओपन झाला. कारण त्यांना माहिती ना कुठे कोणत्या क्षणाला द्यायचं. मला जर का माझ्याकडे एक कार आहे, मला दुसरी गाडी घ्यायची आहे आणि मी पैसे असून सुद्धा घेऊ शकत नाहीये, का नाही होते माझं, का नाही होते, त्यांना माहिती मी दुसरी गाडी ठोकणार आहे कशाला ते देतील. पण मी रडत बसली की माझी दुसरी गाडी का नाही होते असं. तर त्यांना माहिती आहे ना काय द्यायचं, हा किती द्यायचं आणि भरभरून कोणाला द्यायचं आहे, तर त्याला माहिती आहे की तो वाटणार सुद्धा आहे तेवढं. कळलं? तुमच्या पुरतं सीमित ठेवण्यासाठी महाराज देणार नाही का? म्हणून मी म्हटलं तुमचं विजन बोर्ड हे खूप महत्वाचं. ते तुमच्या 4 फॅमिली पुरतं, 4 माणसांपुरतं चौकडीत बांधून ठेवणं. मग तेवढंच आपण जगू, साधं अगदी. वेगळं जगायचं असेल ना तर वेगळं पाहावं लागतं आणि ती विजन देतात महाराज. पण त्यासाठी सगळ्यांची आई होता येतंय का हे बघा. पुरुषांनी म्हणजे मला त्या व्यक्तीबद्दल कितीही राग असेल तरीही कुठेतरी मी चांगले मुवमेंट्स घेतले की नाही त्याच्याकडनं, मी ते आठवून मला पुढे जायचं.
तो जो रागाचा पॉइंटच धरून बसलात ना तर तुम्हाला आधीचे चांगले मुमेंट्स पण सुटून जातात आणि तेच मुमेंट्स धरलेत रागाचे तर अजून जी दुसरी चांगली माणसं येणार आहेत ना लाईफ मध्ये त्याचे पण दरवाजे तुम्ही बंद करता. आणि आपण म्हणतो ना की कधी कधी ह्याच्या नशिबात नसताना सुद्धा त्याला कसं भेटलं आणि तो व्यक्ती तुमच्यात सहवासातला असतो हा जास्त आणि त्याला ते भेटतं कारण तुमच्या ऊर्जा ज्या स्पंदित असतात ना तर त्यांनी त्याचा दरवाजा उघडा ठेवलेला असतो ना तिथे पोहोचतो कळलं आणि ते त्याला भेटतं असं आहे. त्यामुळे दुसऱ्याला भेटलं तरी पण ह्याला का भेटलं असं करू नका. भेटून दे चांगलं आहे. जेवढं चांगलंच बोलता येऊ शकतं ना तेवढंच बोलायचं आणि हे अगदी नोटेड ठेवा आणि हे मुलांना शिकवता आलं पाहिजे कारण आपणच कॉम्पिटिशन निर्माण करतो त्यांच्यामुळे. त्यामुळे त्यांना फक्त तेच बघण्याची सवय लागली आहे. मी ह्याच्यापेक्षा कसा पुढे जाऊ पण मी ह्याच्या बरोबर कसा पुढे जाऊ हे आपण शिकवतोय का ते आपल्याला बघता आलं पाहिजे. कोणत्याही बोर्ड मधली कोणत्याही मुलं शेवटी सरतेशेवटी एकाच येणार आहे. आज म्युन्सिपाल्टीतनं शिकलेला म्हणा किंवा IGSC कुठच्याही हायफाय बोर्ड मधनं शिकले संस्कार तर घरातच घडणार आहेत ना. त्यामुळे ते तर कोणतीच टीचर किंवा कोणतेही बोर्ड ते तुम्हाला देत नाहीयेत. त्यामुळे मुलांची चॉईस जर का निर्माण करतात कोणत्या बाबतीत तर ते स्वतःला अपग्रेड करतायत आणि ते अपग्रेड करताना आपण त्यांना फ्रीडम देणं खूप गरजेचं आहे. तेव्हा घारीसारखंच लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणून त्याच्यात पोक करत राहू नका. सोडा काही काळ एक्सपिरियन्स घेऊन दे थोडस धड पडतील आणि पुढे होतील. छान आहे. छानच आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की sweet of the day बापरे या जो सांगशील तेच. हां. ते ज्या घरी आलेस महाराज हो बघ. राहिलं. छान आहे. कोणाकडनं तू आजोबा नाही माझे बाबा होते कधी माझ्या असं मला झालं नाही की त्या दिवशी बघताच नाही म्हणजे माझ्या न कळतच माझ्या तोंडातून मध्ये निघालं. होती कुठे पण त्यांनी बाबांच्या घरी अशीच ठेवचीच ठेवली ओके. तुझ्या वगैरे काहीच नाही. खूप आहे आणि नंतर दुसऱ्या सेकंदाला लगेच समजलं की आरती समोर सुरू आहे आणि समोरच्या मोठ्या स्क्रीनवर सगळं एकदम प्रॉपर असं म्हणजे पुजारी ते हे करतात आरती करतात आणि बाप्पाची मूर्ती दिसते साईडला ते शिवलिंग आणि दुसऱ्या साईडला गणपतीची मूर्ती. सो ॲज इन एक विदिन 5 मिनिटमध्ये ब्रेकडाऊन झालं म्हणजे लिटरली रडले मी एवढ्या सगळ्या माणसांमध्ये तिथे पण रडले. पण म्हटलं ठीक आहे जे काय होतं ते चांगल्या गोष्टींसाठी करते सो ॲक्सेप्टेड इट. आणि त्यानंतर मी तिथून निघताना एक म्हणजे माझीच इच्छा झाली म्हणून छोटी गणपतीची मूर्ती घेतली मी तिथून निघताना आणि ती पण घेतली प्लस स्वामींची एक छोटीशी एकदम छोटीशी फ्रेम घेतली मी. अजून मी बाहेर राहणार कुठे कारण ऑब्व्हियसली ते मुली असणार अजून बाकी साऱ्या सो जे काय असेल ते थोडंफार जे काय असेल त्यासाठी मी घेतलं. सो ते घेतलं. पण आत्ता जस्ट तुम्ही जो एनर्जीचा विषय बोललात ना की अजून जिथे आपण जातो तिथल्या पण एनर्जी खूप जास्त मॅटर करतात म्हणून सो मला असं विचारायचं आहे की रेकी प्रॅक्टिस तर माझी डेली चालू आहे सो ती ॲज युजल पुढे पण चालू राहणारच आहे कारण मला माहिती आहे थपडा मी खाल्लाय सो आहे सगळ्याचा एक्सपिरियन्स. तर मला एवढं विचारायचं आहे की त्या ज्या 2 आता गोष्टी घेतल्यात मी एक सिद्धिविनायकची छोटीवाली मूर्ती आणि स्वामींची फ्रेम प्लस जे आपलं स्वामी समर्थांचं जे आपलं ते टेम्पलेट आहे ऑलरेडी
ते पण. सो त्या 3 गोष्टी मला रूम मध्ये ठेवायच्या आहेत. पण प्रॉब्लेम असं आहे की ॲज अ मंथली ह्याच्यात बेसिसवर विचार केला आपल्या स्त्रियांच्या ह्याच्यात, तर त्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मी त्या ठेवू की नको. घेतलंयस ना आता? घेतल्या, इच्छा झाली घेतल्या, म्हणजे जसं जे काही होतं ते पटकन मी केलं, तेवढ्या मोमेंटला जे झालं ते केलं. पटकन करताना नेहमी असा एक तेव्हा- ठेवला मी म्हणते ना, तो हा. ठेवला आला पाहिजे. हा. म्हणजे कुठेही मठ मंदिरात कुठेही तुम्ही जाल ना, चांगला पॉइंट आहे याच्यावरती धरून आपण म्हणूया हम्म. की कुठेही जाल तर ते विकायला बसले म्हणून सगळीकडनंच घ्यायचं असं नाही. नाही. कारण का होतं ते खूप उगाच साठलं जातं, तुमच्याकडनं त्या गोष्टींना न्याय मिळत नाही. बरोबर. आणि मग उगाच आपण आणतोय करतोय आणि मग त्या कोपऱ्यात पडून जात असं नाही चालत. नाही, म्हणजे तसं पण नाही होणार, कारण मला ज्या मोमेंटला लक्षात आलं की मी ते नेते तर मला बाकी पण गोष्टी नीट पाळल्या पाहिजेत. सो त्यासाठी काय मग तू लक्षात कुठे आलं, ठेवायला त्यांचं जागा हा ते जागा वगैरे रूम मी आधी बघून आले होते, त्यामुळे माझं ते पण डोक्यात फिट झालं की बाबा मला कुठे ठेवायचंय, काय करायचं. सो हो ना. त्याच्यासाठी मी प्रॉपर तो हा, खाली मग ठेव. पाट वगैरे वस्त्र वगैरे काय म्हणजे विदिन अ मोमेंट सगळं मी माझी जागा तयार करायच्या आधी त्यांची जागा तयार करून घेतली होती. मग ते आलेत का तुझ्यासोबत ठेव, मग सांग मला. हे बघ कसं आहे माहितीये का, म्हणजे मासिक धर्म आहे किंवा काही आहे सुतक सोयऱ्या, पण तुझ्या मनातनं, कारण तू काही प्राणप्रतिष्ठा एकटं करत नाहीयेस नाही. आणि मनातला शुद्ध भाव आहे ना तोच ते पाहतात. ओके. हे ध्यानात ठेव आणि तो तू कर किंवा नको करस तरी तो पोचतो. म्हणजे मला इकडे ना मी खूप सॉर्टेड असते ना ह्या बाबतीत, आणि त्यामुळे ती भीती उरत नाही. कारण तुझा भाव जर का क्लिअर आहे ना तर ते त्यांना 1,00,000% कळतं. मी 100%च्या कधीच गॅरंटी बोलत नाही. ते कळतं, ते पोचतं, ते तुम्हाला देतात. पण तो भाव शुद्ध पाहिजे. आज तुझा भाव शुद्ध होता की मला नाही त्यांना ठेवायचे पहिले, हो. बस तो भाव पोचला, ते आले सहज आले तुझ्यासोबत, ते ठेव. आता मग किंतु करून तू नकोस. नाही. कळलं? ठीक. आता तू जागा ठरवलीस, डिसाईड केलंस तर कर. माणूस तर तू पण एकटाच राहतोस ना कुठे, तू पण करतोस. ह्यानी तर किती कांड केले अगदी खूप, अगदी मारामाऱ्या पण केलेल्या त्यांनी स्वामींच्या याच्यामुळे. अगदी कोणतरी काय केलं होतं ना एकदा, बरं काहीतरी रात्री फ्रस्ट्रेट होऊन फोन केला होता त्यांनी मला एकदम. तो जो रूममेट होता त्याला ते आवडत होतं. हा आणि जे फरशी पुसायचं पाणी होतं तेच त्याने स्वामींचं प्रेम होतं. बापरे. आणि मग दुसऱ्या दिवशी आमची भांडणं झाली आणि मग तिसऱ्या दिवशी मी जाऊन बघितलं तरी प्रेमच झालं. मी परत नवीन प्रेम केलं. काय असतं माहितीये, ही वृत्ती आहे. आता कलियुग आहे, कली असा तसा सगळीकडे भरकटणारच. पण महाराजांना नाही काही होत आहे, हे तुमचे भाव आहेत. त्यांची वृत्ती दिसते त्यातून. महाराजांना कधी पण, मी नेहमी सांगते, तुमच्या विचारांच्या समोर महाराज असे महाकाय पहा. मग तुमची जी टेन्शन्स आहेत, तुमचे स्ट्रेस आहेत ना, ते बाजूला होतात. एक छान असा इंग्रजीमध्ये स्विचवर्ड पण आहे, वॉल अप म्हणून. म्हणजे एखादं टेन्शन आलं, काही आलं किंवा स्ट्रेस तुझ्यासाठी होते, तर वॉल अप बोललं ना की ती वॉल तयार होते आणि त्या सिच्युएशनला ती वॉल रेज होते. हे स्विचवर्ड मधला सगळं पाहायला गेलं तर खूपशा गोष्टी आहेत अशा. पण जर का मी तिकडेच माझे महाराज महाकाय बघते तर ते कसले स्ट्रेस आणि कसलं काय, ते सगळं फेकून दिलं जातं. गोष्टी आपल्याला सिलेक्ट करायच्या असतात. मी कोणत्या व्हिजन मधनं बघते आणि मला कोणतं इझी जातं. तुला वॉलअप इझी जात असेल तर तू वॉलअप बोल. पण मला जर का, म्हणजे जसं काय ह्याच्यासाठीच झालं, म्हणजे महाराजांना त्रास होणारच नाहीये, त्यांनीच सगळं बनवलंय, तोही त्यांचाच बनलेला आहे. म्हणजे ज्यांनी ते कांड केलं तोही त्यांचाच आहे, फक्त आज त्याची बुद्धी भ्रमिष्ट झाली. पण अशा लोकांना आपण रिॲक्शन देऊन काही उपयोग नाही. आपण आपला मार्ग निवडायचा असतो. तुला नाही पटत ना तर तू नको करूस. आणि तुला सगळ्यांच्याच, म्हणजे अगदीच ते आहे की असं वारंवार ती व्यक्ती तसं करते तर ते डिस्प्ले नाही केलं, डिस्प्लेच केलं पाहिजे म्हणजे महाराज आहेत असंही नाही. ते इथे आहेत ना, मी सारखं तेच सांगते, ते हृदयस्थ आहेत. ते हृदयस्थ आहेत म्हणजे तू तिथे न्याय दे ना तुझ्या विचारात. तुलाही तुझी वाटचाल माहितीये, पूर्वीचा तू माणूसकरच म्हणते मी त्याला, किती वर्षापासून भेटले आणि आत्ताच तुला तुझं माहितीये ना साधनेतलं. तूही काही काळ मधलं सोडलं होतंस,
त्याच्यानंतर तू आलास पुन्हा, म्हणजे मग तू सगळं आता नित्यनियमाने तो अगदी रेग्युलर त्याने कधीच नंतर सोडलं नाही. आज तो कॉलेजमधनं टॉपवर आला, अभ्यासात वगैरे अगदी ते सगळं छान चाललं. तो स्वतः आपली जे कॉस्मिक एनर्जीची जी सगळ्यांना ब्रेसलेटची पाऊच येतात ती वाळुंजकर छापतो. त्यामुळे तो सगळं स्वतःच्या याच्यावरती करतोय वेगवेगळ्या गोष्टी. म्हणजे आम्हाला आनंद आहे की म्हणजे आपल्यातलाच व्यक्ती, म्हणजे दुसरी जी आहे ती शिवते पाऊच, हा त्याचे प्रिंट करतो असं. म्हणजे ह्या आपल्यातलेच फॅमिलीतले सगळे उभे राहत असतात. मला कुठेच बाहेर जायची कधी गरजच लागत नाही. डॉक्टर्स म्हटलं तरी आपल्याच फॅमिलीत आहेत, सगळे आपल्याकडेच आहेत, नर्स आहेत, सगळेच आहेत, लॉयर्स आहेत बसलेले बाजूला. मी सगळेच आहेत. त्यामुळे गोष्टी अशा असतात ना की आपण एवढा परिपूर्ण दिलेला आहे ना महाराजांनी. ही इंटिरियर डेकोरेटर आहे तर म्हणजे इतकं सगळं आहे की सगळं इन हाऊस आहे ना. मग आपण महाराजांना त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी ज्या काही अडचणी स्वरूपात आल्या की तिथे महाराजांना असे उभे तुम्ही पाहू शकता, तेव्हा त्या गोष्टी बाजूला अशा निघून जातात आणि आपण सहज पुढे जातो. पण ही विजन क्रिएट करावी लागते. आज आपण परदेशी गोष्टी वापरतोय, त्याच्यातले त्यांचे व्ह्यूज बघतो म्हणून आपण विजन बोर्ड आणि हे सगळं. पण आपल्याला पूर्वीही लहानपणापासून आपली एक स्वतःची रोजनिशी लिहिणं किंवा त्याच्यामध्ये आपलं डायरीमध्ये आपण पूर्वी ते मेन्शन करायचंच ना की माझं हे या वर्षीचं आहे टार्गेट. आपण वर्षाच्या शेवटला म्हणा किंवा काही जे आपले प्रत्येक प्रोटोकॉल आपले हे पूर्वीपासूनच ठरलेले होते. फक्त मध्यंतरीच्या काही काळामध्ये काही गोष्टी सुटल्या कारण आपण नकळत कोणत्या तरी वेगळ्या जगाला एक्सेस झालो आणि ते जग फक्त तुम्हाला टेन्शन देणार आहे, स्ट्रेस देणार आहे. कारण तो फेज बदलला ना. आज तुम्ही 3G 4G 5G, पृथ्वीचं पण डायमेन्शन चेंज झालं. तुम्ही स्वतःच्याच घरात पाहाल तो ऊन जेव्हा आधी जिथे यायचं तिथे आता ऊन येत नाही, आता दुसऱ्या साईडला ऊन येतं. त्यामुळे हे जेव्हा सगळंच बदलतं तेव्हा तुमची मानसिक स्थिती त्याप्रमाणेच बदलते. पण ती मानसिक स्थिती पूर्णपणे तशीच ठेवायला आपल्याला जर का कोण मदत करणार आहेत तर महाराज. त्यामुळे कोणी कोणत्याही पंथाचे, मी असंही सांगत नाही की तुम्ही त्यांचंच नाव घ्या, ज्यांना ज्यांच्याबद्दलची ओढ आहे त्यांचं नाव घ्या. पण आपल्याला इथे अट्युनमेंट झालेले आहेत. त्यामुळे शक्ती जी आहे ना, अट्युनमेंटच्या वेळेला शक्ती जी प्रदान होते ती महाराजांकडनं आलेली आहे. विका उसुई सर, हयाशी सर, मॅडम टकादा यांनी आपल्यापर्यंत पोचपावती करून दिलेल्या गोष्टींना प्रबळ बनवण्यासाठी महाराजांनी आपल्याला इकडे एकत्र केलेलं आहे. नाहीतर येणं नाही, इथे येणं नाही. दुसरीकडनंही खूपदा जेव्हा लोक बाहेरून शिकून येतात ना, म्हणजे म्हणतात की मग मी सेकंड लेवल, थर्ड लेवल, मोस्टली नाहीच म्हणते. फर्स्ट पासून सुरू आहे. पण आपलं फाउंडेशनच वेगळं. तुम्ही दुसरीकडे गेलात ना तर तुमचा हा फाउंडेशन तुम्हाला नाही मिळणार साधनेचा. तो तिथे फक्त प्रोटोकॉल आहे की 26 करा, मोठी करा. पण त्याच्यातली जी जडणघडण आहे, जी वीण महाराज करतात ना, एखादं स्वेटर जरी बाईने विणायला घेतल्यावरती जी पहिली वीण असते ती किती महत्वाची आहे, त्यातून तुम्ही अख्खं पुढे करा. हा फाउंडेशन खूप महत्वाचा आहे. म्हणून तू पण जेव्हा जॉबच्या वेळेला किंवा काही हतबल होणं ही सिच्युएशन आहे ना, दीज आर टेस्टिंग. त्यामुळे ते हतबल होण्याच्या सिच्युएशनला ओव्हरकम करण्यासाठी गोष्ट कोणती तर साधन असे. एक गोष्ट होती, म्हणजे 3 गोष्टी मी सांगणार असतात की एक आहे त्याच्यामधले ते व्ही बॅकमन म्हणून एक माणूस होता आणि ते कुठेतरी आउटिंगला गेले असतात, म्हणजे त्यांच्या फॅमिलीत बरोबर, आणि उतार असतो असा आणि तिथे त्याने गाडी पार्क करतात त्यांची उतारावरती आणि त्यांचा मुलगा ना खेळत असतो. तर खेळताना तेव्हा अचानक गाडी उतारावरची असते ना ती सुटते, स्वतःचा ब्रेक तेव्हा, आणि ती गाडी त्यांचं लक्ष बरोबर तेव्हा तिथे गाडीवरती जातं आणि गाडी खाली निसटते हे त्यांना कळते आणि मुलगा अगदी 2-4 फरलांग तिकडेच अगदी म्हणजे त्या चाकाच्या पुढेच खेळतो की ती गाडी त्याच्यावरतीच जाईल असं. तेव्हा ते जे धावत येतात आणि ती अख्खी गाडी पकडतात आणि अशी ती स्ट्रेंथ त्यांच्यामध्ये जी जनरेट होते ना की ती पूर्ण गाडी होल्ड करू शकतात. आणि मुलाला नंतर बाजूला घेतात, नंतर मग हँडब्रेक लावतात वगैरे, मग नंतर गाडी थांबते. पण हे जे
फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये जी ऍक्शन निर्माण झाली याला आपण जी एनर्जी म्हणतो ना, ही एनर्जी या ट्रस्ट आणि या सातत्यामुळे असते. ते जे करत होते सातत्यपूर्वक गोष्टी, त्याच्यातून ती बुद्धी येणं, आणि अदरवाईज सामान्य माणसाला अख्खी गाडी पेलवणं ही गोष्टच नाहीये, पण ते अख्खी गाडी होल्ड करतात आणि तिकडे त्यांच्या मुलाचा प्राण वाचतो. मग आता ही एनर्जी आली कुठून? म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्यामध्ये किती हाय व्होल्टेज आहे. आपण भडकल्यावरती दिसतो ना तो असा शांततेमधला जो व्होल्टेज आहे ना, तो हिलिंगचा व्होल्टेज आहे. आणि शांतता आतमध्ये असणं आणि स्वतःवरती काम करणं. जेव्हा स्वतःवर काम होतं ना, तेव्हा तुम्ही खूप जण जर का सेकंड लेवल वगैरे केली असेल तर कळेल की समोरच्याचं जेव्हा तुम्ही हिलिंग करता तेव्हा तुम्हाला मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे वेगळं असतं. तुम्ही काही त्याचं घेणं नाही देणं नाही, आणि आपण दिलं म्हणून काही हे नाही. पण ही जी व्होल्टेजचं जी गोष्ट मी सांगितली, ती एनर्जी जशी गरजेच्या वेळेला तयार झाली आणि अशक्यही शक्य करतील स्वामी, हेच तिथे आपल्याला दिसलं की ती गाडी त्यांनी होल्ड केली. ती सिच्युएशनच येण्याची वाट नाही पाहायची की मी तेव्हाच फक्त ती एनर्जी जनरेट करेन. माझ्यामध्ये ती एनर्जी आहेच शिरके, त्यामुळे मला प्रत्येक वेळेला सिच्युएशन वरती नाही कमांड करायचं. मला ती आहे आणि ते टॅलेंट आहे म्हणून मी आज इथे बसलो. तेवढीच मोठी आहे ती पोचपावती आपल्याला. मग मला ती ऊर्जा माझी कशी वापरायची आहे, मग मी माझ्यामध्येच अडकून पडले आहे का? आज जसं मला हिचं थोडंसं तब्येतीचं अप्स अँड डाऊन चाललं, पण तिने त्या गोष्टीमध्ये किती सकारात्मक ह्यानी आली की नाही मला आता पहिलं आज हे करायचं, ते नंतरच होऊन जाईल, ते नंतर महाराज आरामात सोडून देतील. पण मी त्यातच रडत बसली ना तर मला फक्त रडणंच आलं. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी आता पटकन हे फूल आहे हे तुझ्याकडे टाकलं तर तू पटकन मला ते फूल रिटर्न देशील. सेम एनर्जी आपण देवाणघेवाण करत असतो. म्हणून मला काय द्यायचं आहे, आज हा दिलेला वेळ आहे ना, तो तुम्हाला तुमच्या किती वेळा अबँडन्स कडे नेईल ना, ते तुम्ही विचार नाही करू शकत. कारण आज प्रत्येक माणूस 1 मिनिट पण काढायला त्याच्याकडे वेळ नाही म्हणतात. बिझी न करा, इझी राहा असं माझं म्हणणं. इझी राहिलं तर बिझी का कमी होत. पण सारखं मी बिझीचीच एनर्जी नेली ना, तसं तू केलंस की मला स्ट्रेस आहे, नाही वेळच नाही मिळत, कधीच मिळणार नाही. पण जर का मी खोटं म्हणून सुद्धा काही कारणास्तव करायला घेतलं ना त्या गोष्टी, तरी चालेल की आहे माझ्याकडे वेळ, तर तो वेळ तयार होईल. मला एखादी गोष्ट नाहीचीच बघायची सवय झाली ना तर ती तुला दिसणारच नाही. पण आज आता मी जसं म्हणेन की आता इथे जे काही मी बोलत आहे त्या माझ्या जीवावरती बसलेले महाराज जे काही ऊर्जा देत आहेत, ती ऊर्जा तुम्हाला किती ऍम्प्लिफाय करेल ना हे मी सहज सांगू शकते. पण म्हणून काही माझं काही कमी होणार आहे का? नाही. मलाही ते बोनसच देतील. पण म्हणून बोनस मिळायचा म्हणून मी बोलतेय का? तर नाही. तर मला अट्युनमेंट नंतर सगळी बाळच असतात. त्या पॉइंटला आपल्या बाळांची कशी अपलिफ्टमेंट व्हायला पाहिजे ही अर्ज आहे, आणि म्हणून आपण इथे. तर ह्या रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. जेव्हा तुम्हाला प्रमोशन दिलं जातं ऑफिसमधून, तेव्हा त्या प्रमोशनच्या मागे रिस्पॉन्सिबिलिटी वाढवतात ना. पैसा उगाच देत नाही कोणी. ते जर का नाही घेतलं तर पुन्हा काढूनही टाकायला आजकालच्या कॉर्पोरेट मध्ये तुम्हाला कोणी कमी नाही हे करणार. त्यांना फरक नाही पडत, 100 जणांच्या लाईन आहेत त्यांच्याकडे. मग ते टिकवणं काय आलं करताना तेव्हा तुम्ही तितकंच महत्वपूर्ण नाही जे तुझी कालच अटिवमेंट झाली.
म्हणजे तुझ्यासाठी फार खूपच चांगलं आहे की तू अगदी काल अट्युनमेंट आणि इथे बसली. ती जेव्हा सुरू करेल तेव्हा ती या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन बसेल की किती महत्वपूर्ण असेल. कारण हे कधी सांगितलं जात नाही किंवा आहे युट्यूबला माझ्या चॅनलवरती तर आहेत पण प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघितले पाहिजे असं. आणि हल्ली गोष्टी वेगवेगळ्या चालूच असतात मग प्रत्येकाला मला व्हिडिओ करता येत नाही असं. पण म्हणून अशा गोष्टींना आपण रेकॉर्डिंग का करतोय कारण म्हणजे ते पुढच्या सगळ्यांना पाहता येईल आणि त्यामार्गे त्यांनाही उपायच भेटतील याच्यात. तुम्हाला तुमचा फोकस क्लिअर करायचा आणि साधनेमध्ये नित्यनियमाने आपल्याला राहायचं आहे. ऊर्जा तुमच्यामध्ये आहे आणि आता ती जी बीज पेरली आहेत ती ऍम्प्लिफाय करणारी आहे. त्यामुळे वेळ कोणती येईल आणि मी ती कशी वापरू ह्याचं आपल्याला नाही करायचं आहे, चेकिंग नाही करायचं याचं. माझ्याकडे ती ऍम्प्लिफाय करणारी ऊर्जा आहेच ह्याचा आपल्याला शिक्कामोर्तब करायचं आहे आजकाल. म्हणजे ती वेळ नाही येणार की अशी काही वेळ आली आणि मी हे करतो. आता हिचं ऑपरेशन ही किती फटकन रिकवर झाली. किती काळात झालीस तू? 6 महिन्यातच 2 महिने. म्हणजे तिचं पायाचं झालं होतं चालूही शिकणार नव्हती. म्हणजे खूप काळ तिला गोष्टी इट्स लाईक अ हँडिकॅप. हा 6 मंथ कुठे आणि 6 महिना कुठे. मग ही कुठची हो पुण्याच्या वेळेला तिने माझं अक्षरशः डोकं खाल्लं. म्हणजे मीटअपच्या आधीपासून तिने जो रडून गोंधळ घातला होता तो ती पुण्याच्या मीटअपला सुद्धा ती रडतच होती आणि मी तिला इग्नोर करत होती. तू बस साईडला तू रडू नकोस कारण तू ज्या एनर्जी फेकतेस त्याच तुला रिटर्न मिळेल. त्यामुळे मला तर मी तर नाही पॅम्पर्ड करू शकत तुम्हाला असं कारण सगळ्यांचाच विचार असतो तिकडे आणि एकालाच रडण्याच्या ह्याच्यामध्ये मी केलं तर बाकीचा पण माहोल तसाच होतो. आपल्याला तुला तुला त्या दुसऱ्यांच्या ऊर्जेमध्ये ढाळणं महत्वाचं होतं. पण ती कशी पुण्याला तेव्हाही त्या दुखण्यात आली ती पोहोचली हे काउंटिंग झालं ना तिथे. म्हणून ती रिकवर पण फटकन झाली. कधीच तुम्ही जे काही देता ते रिटर्न येत नाही असं होतच नाही. मग जे चांगलं द्या किंवा वाईट द्या फक्त ते कोणाकडून येत हे सांगता येत. मी जर का आज तुला थोबाडीत मारली तर तूच मला मारशील असं नाहीये. ते कोणी मला इथं येऊन थोबाडीत चढवून जाईल. तसंच मी तुला जर का आज खूप काही छान दिलं तर तू छान घेऊन पुढे जाशील. पण अजून काही जण येतील आणि अजून मला काही छान गोष्टी देतील. सगळं म्हणजे आपल्यावरतीच आहे ग. तुला काय चांगलं द्यायचं आहे किंवा काही वाईट द्यायचं किंवा काय घ्यायचं. वेळ काढशील आणि वेळ निघतो वेळ निघतो असं नाही. आणि दुसरं म्हणजे नैवेद्याचं होतं माझा पॉइंट सांगायचा की म्हणजे घरामध्ये काहीही म्हणजे तुम्हाला अडचण असेल किंवा काही असेल तर घरातले इतर कोणी असतील आंघोळ वगैरे करून त्यांनी ऍटलिस्ट दूध साखरेचं नैवेद्य तिथे ठेवा. कारण आपण प्राणप्रतिष्ठा करून मूर्त्या ठेवलेल्या असतात आणि आपण जेवत असतो त्याही काळात. म्हणजे त्यांना तेव्हा तिथे उपाशी ठेवू नका. एखादं फळ ठेवा कापून किंवा काय. आणि पाणी रोजचं अगदी पाणी नित्यनेमाने भरून ग्लासभर महाराजांच्या समोर. आणि रोजचा खरं तर दूध साखरेचाच नाही तो महत्वाचा. अगदी रोज तूही आता म्हणजे तू ठेवलंस तिकडे छोटीशी एक वाटी आणि रोज दूध साखर ठेवून तू ऑफिसला निघून जा. तुला काही मोठी पूजा वगैरे असं काही करायचं पण हे काय स्मरण आहे. आज तिथे ठेवल्यानंतर आपल्याला कधीही घरात अन्नाचा तुटवडा नाही किंवा तुम्ही कुठेही उपाशी राहणार नाही याची काळजी ते करा. म्हणजे तुम्ही नाही ठेवलं तरी ते तुम्हाला उपाशी मारणार नाही. पण हा एक भावच आहे. म्हणजे तेच मगाशी मी जे म्हटलं प्रेम म्हणजे भक्ती आहे आणि भक्ती त्यांना समजते तसंच आहे. तसंच दुसरी एक गोष्ट होती की एक खूप श्रीमंत माणूस होता आणि त्याचा मुलगा म्हणजे वडील आणि मुलगा ते दोघं एका गावातल्या अशा म्हणजे अगदी रुरल एरियामध्ये ते राहायला जातात काही काळ. आणि तेव्हा वडिलांना असं दाखवायचं असतं त्याला की बघ आपण किती श्रीमंत आहोत आणि इकडची गरिबी बघ. बघ उन्हात तानात माणसं राबतायत. बघ काय खातायत ते सुकी सुकी भाकरी खातायत कांदा खातायत असं
असं हे 4 दिवस वडील सातत्याने त्याला दाखवतो की बघ तू किती सुखात आहेस बघ. असं असतं की आपण काय दाखवतो आणि समोरचा काय बघतो यामध्ये पुन्हा तफावत आहे. तेव्हा 4 दिवसानंतर तो मुलगा वडिलांना सांगतो की हो ना मी पाहिलं ना की आपण किती गरीब आहोत. म्हणजे तो शेतात राबणारा त्याला बघायला गेलं तर त्याला एसीची गरज नाही, त्याला खूप सुंदर नेचर हवा देते, थंडगार जी येते ती आपल्याला किती मन रिझवते. आपल्याला पोहायला आपला छोटासा बंगल्यातला स्विमिंग पूल आहे, ह्याला एवढी मोठी नदी दिली आहे. मला एक माझं छोटस काही आर्टच गार्डन आहे, ह्याला तो अख्खं जंगल आहे, मी लावेन तीच फळं आहेत तिकडे, ह्याला किती फळं मिळाली आहेत जंगलातनं खायला वगैरे. आणि महत्वाचं म्हणजे मला कोणतरी आणतंय किराणा माल आणि घरामध्ये काहीतरी खूप शिजवतोय आणि मी ते खातोय. इतका मी गरीब आहे, पण हे स्वतःच त्यांचं अन्न पाहिजे ते तिकडे पिकवतायत आणि ते खातायत, म्हणजे किती श्रीमंत. ही गोष्ट आपल्या मुलांना खरंच सांगण्यासाठी, कारण आज माझा जास्त आपल्या बोलण्यातला रोख विजन वरतीच होता. कारण तुमची विजन तुम्हाला क्रिएट करते आणि ती विजन सीमित ठेवू नका. ती सीमित राहिली तर तुम्ही ब्लॉक होता, तुमचे चक्र ब्लॉक होत नाही, तुमचे मेंदूचे कप्पे ब्लॉक होतात. मी दुसरी महत्वाची गोष्ट अजून एक छान सांगेन तुम्हाला, म्हणजे काम कसं करायला पाहिजे, म्हणजे इझी कसं राहता येईल. तर माझी टेक्निक मी सांगेन, म्हणजे तुमच्यासाठी प्रत्येकाला मी समोर असते, बरोबर, तुझ्यासाठी पण मीच कॉमन, तुझ्यासाठी पण मीच कॉमन. मला असं अक्षरशः मी अदितीला बघ अशी घरी येताना जी नावं होती ना आता इकडे येणाऱ्याची, त्यांची आम्ही नावं अशी एक काढली आणि मला दाखवू बाई व्हॉट्सअप की ते कोण कोण आहेत मला बघून दे असं. प्रत्येक म्हणून मी आज पटकन ओळखलं असं, म्हणजे ती नावं आम्ही क्लिक केलं, त्या व्हॉट्सअपवर गेलो की हा हा हे ही आहे ही आहे असं. कारण ते मी तर म्हणते माझं व्हॉट्सअप ओकत असतं. म्हणजे आता बघा आता थोडं 4-5 तास राहिलं त्याचं ओकेलच असं. मग त्याच्यात खूप जण राग येतो, काही बघत नाही असं. पण काहीतरी गोष्टी असतात ना, जसं आता हे बिझी आहे, काहीतरी आपल्या गोष्टी चालू असतात. पण माझं कामाचं स्वरूप सांगते, म्हणजे तुम्हाला जर का कसं अडॉप्ट करता आलं तर इट्स अ गुड थिंग फॉर यू. 100 काय लाखो गोष्टी हँडल करू शकता. महत्वाचं म्हणजे काय म्हणजे का कप्पे पाडायला शिकायचं. मी असे खूप इथे कप्पे खूप कप्पे आहेत. एका कप्प्यात एक आहे, दुसऱ्या कप्प्यात दुसरा विचार आहे, एका कप्प्यात माझा अभ्यास आहे, एका कप्प्यात माझी साधना आहे, तो कप्पा मोठा आहे जरा. दुसऱ्या कप्प्यात माझं स्ट्रेस मलाही असू शकतं ना, ऑफकोर्स. दुसऱ्या कप्प्यात माझी हेल्थ आहे असं. पण हे जे कप्पे आहेत ना, हे कप्पे मी पाहते. आता मी जेव्हा इथे बसले ना, आय सरेंडर टू दिस सिच्युएशन. की इकडनं जाताना ह्या वास्तूला, जी वास्तू तथास्तू बोलते, त्यामध्ये महाराजांची स्पंदनं ही जी क्रिएट होत आहेत, त्यातून या घरातल्या दाम्पत्यांना किती सुंदर ऊर्जा मिळणार आहे. कारण प्रत्येक जण इथे खूप काहीतरी घेऊन जातो आणि तुम्ही देताय भरभरून. तुमचा ऑरा फेकत असतो ना बाहेर, तुम्ही घेताय तसं अजिबात नाही, तुम्ही भरपूर देताय. जे तुम्ही घेताय त्याच्या 10% तुम्ही जास्त देताय असं. जेव्हा हा पॉइंट क्रिएट होतो ना महाराजांच्या सोबतचा आपला हा सत्संगाचा, तेव्हा